श्लाघ्याहस एव गुणवानराग द्वेष बहिष्कृतः भूतार्थ कथने यस्य स्तेयस्येव सरस्वती. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद बोराडे. आज वेद सह्याद्री खोपोली या संस्थेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्ताने होत असणाऱ्या या उपक्रमामध्ये मला छत्रपती संभाजीराजेंचा जन्म ते बलिदान असं संपूर्ण चरित्र इथे मांडण्याची संधी मिळते. याबद्दल मी स्वतःला खरोखर भाग्यवान समजतो. ही संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल वेद सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व त्यांचे सहकारी यांचे मी मनस्वीरित्या आभार मानतो. सुरुवातीला मला सांगावं वाटतं, माझे मित्र आकाशजी गर्डे, चैतन्यराव या सर्वांचे मला संपर्क आले आणि यांनी मला सांगितलं की सर, आपण या संभाजीराजे जयंती निमित्ताने संपूर्ण संभाजीराजेंचं चरित्र तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग हा विषय आम्ही निश्चित केला. खरं तर छत्रपती संभाजीराजेंचं जीवनचरित्र हे एक अजब रसायन आहे आणि हे अजब रसायन ही सामान्य गोष्ट नाही. आपल्या जातीच्या, धर्माच्या, संप्रदायाच्या, पंथाच्या पलीकडे जाऊन, किंबहुना मी इथे दावा करतो राष्ट्रांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन या चरित्राचा अभ्यास होणं आवश्यक आहे. हे चरित्र जेवढ्या लांबपर्यंत जाईल, ज्या ज्या लोकांपर्यंत जाईल, त्या त्या लोकांना या चरित्रामधून खूप काही शिकायला मिळेल आणि इथून पुढच्या संकटांना कसं तोंड द्यायचंय हे जे काही शिकवेल हे फक्त संभाजीराजेंचं चरित्रच शिकू शकतं, असा माझा दावा आहे. मला या ठिकाणी सांगावं वाटतं की सुरुवात करत असताना आपल्याला छत्रपती संभाजीराजेंचं बालपणापासून बलिदानापर्यंत असा विषय आम्ही निश्चित केलेला आहे. साधारणपणे आपला 1.5 तासाचा हा विषय आहे आणि ह्या विषयाला मी सुरुवात करत असताना संभाजीराजेंचं बालपण अशा विषयापासून आपण सुरुवात करूयात. खऱ्या अर्थी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बालपण हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्या बालपणात मधले होणारे संस्कार ही त्या माणसाच्या आयुष्यात तो जे काही कार्य कर्तृत्व करतो त्याची शिदोरी असते. बालपणात ठरतं. आपल्याकडे एक म्हण देखील आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. याचं कारणच असं की मूल हे लहानपणात ठरतं की भविष्यात काय होणार, त्याच्यावरचे संस्कार हा फार महत्त्वाचा भाग असतो. शिवाजीराजेंच्या जन्माचा ज्यावेळी विषय आला त्यावेळी शहाजीराजेंनी कुठल्या दुर्गामध्ये त्यांचा जन्म व्हावा हा दुर्ग ठरलेला नव्हता बरं का. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती. अगदी विष्णुगुप्तापासून ते अलीकडे अगदी भारत स्वतंत्र होईपर्यंत ज्या ज्या अभ्यासकांनी किंवा ज्या ज्या विद्वानांनी, पंडितांनी पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये श्रेष्ठ कुठला तर गिरिदुर्ग. रामचंद्र पंत अमात्यांनी देखील हे सांगितलंय, श्रेष्ठ दुर्ग कुठला, राजाने निवास करावा असा तो आहे गिरिदुर्ग. म्हणून शहाजीराजेंनी जिजाऊ साहेबांना प्रसूतीच्या वेळी कुठे ठेवायचं असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी शिवनेरी या दुर्गाची निवड केली. मुळात गिरिदुर्ग आहे, 7 दरवाजे आहेत, 7 दरवाजे आहेत आणि अतिशय सुरक्षेमध्ये विजय सिद्धोजी विश्वासराव किल्लेदार होते आणि शिवाजीराजेंचा जन्म तिथे झाला. त्याच्यानंतर असाच प्रश्न शिवाजीराजेंच्या समोर निर्माण झाला की सईबाई साहेबांना प्रसूतीवेळी कुठे ठेवावं. आता प्रसूतीच्या वेळी जिथे राजा आहे तिथं सहसा ठेवत नव्हते की काय, असा कायम मला एक प्रश्न पडतो आणि असं दिसून देखील येते इतिहासातल्या कागदपत्रांवरून की ज्या ठिकाणी राजाची राजधानी आहे तिथं राबता आहे, तिथे आदळ आहे लोकांचा, अशा ठिकाणी ठेवल्या गेलेलं नाहीये. म्हणून सईबाई साहेबांना प्रसूतीवेळी कुठे ठेवायचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर शिवाजीराजेंनी निर्णय घेतला की पुरंदर या दुर्गावरती. मी कायम माझ्या विद्यार्थ्यांना असं हौसेने असं म्हणत असतो की पुरंदरावर पुरंदर जन्मला. याचं कारण काय, इंद्राला पुरंदर अशी उपाधी आहे, त्याचं बिरुद आहे. पुरंदर का, कारण तो देवांचा राजा. मग इथं पुरंदरावर पुरंदर जन्मला हे मी सांगत असताना राजांचा राजा जन्म झाला असं मला त्यामागे म्हणायचं आहे. संभाजीराजेंचा जन्म पुरंदरावर झाला आणि तिथून खऱ्या अर्थी त्यांच्या बालपणाच्या अनेक गोष्टी मला तुम्हाला आता सांगायच्या आहेत. प्रसूतीवेळी सईबाई साहेबांना काही कमी पडलं का, राजघराण्यातल्या होत्या, श्रीमंत घरातल्या होत्या, कमी काही नक्कीच पडलं नसेल. मग हवा वाईट होती का, अनेक प्रश्न आहेत. याची उत्तर आपल्याला इतिहास जरूर देत नाही. मग नेमकं काय, तर प्रसूतीवेळी त्यांना बाळंत व्याधी लागली
सईबाई साहेबांना बाळंत व्याधी लागल्यानंतर त्या काही बऱ्या झाल्याच नाही. त्यातून जवळजवळ मला आठवतं तर संभाजीराजेंचा जन्म झाला आहे 14 मे 1657. तदनंतर 2.25 वर्षांचे संभाजीराजे झाले तोपर्यंत सईबाई साहेबांना बरं वाटलेलं नाही. आणि मग त्यातच त्या निवर्तल्या. म्हणजे सईबाई साहेब वारल्या त्याची तारीख आहे 5 सप्टेंबर 1659. संभाजीराजेंच्या बालपणामध्ये फार तर त्यांना 2.5 वर्षांचा आईचा सहवास मिळालाय. हे बालपण नीट का समजावून सांगतोय मी याचं कारणही समजून घ्या. कारण आघात कसा आहे, पहिला आघात, एवढा मोठा राजपुत्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा, पण नियतीने काय वाढून ठेवलंय ताटात, दैव दुर्विलास कशाला म्हणतात, हे सगळं त्याच्यातून दिसतं. हे मला सांगायचं आहे. खऱ्या अर्थी 2.25 वर्षाचं मुलं एवढंसं लहानगत आहे, पण त्याची आई निघून गेली. मला वाटत नाही की संभाजीराजांच्या आयुष्यात पुढं आणि कठोर अशा उत्तम शासनाचे की ज्याच्यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. जसे शिवाजीराजेंवर जिजाऊ साहेबांनी संस्कार केले अगदी तसेच संस्कार संभाजीराजेंवर केले. या मातेने 2 छत्रपती घडवलेत आणि हे संस्कार ज्यावेळेस त्यांच्यावर होत होते त्यावेळी ते बारकाईने अतिशय उत्तम शिकून घेत होते. आणि संभाजीराजेंना किती भाषा येत होत्या याबद्दल मी कायम सांगत असतो. एक मागे व्याख्याते मी ऐकले होते, संशोधक मी जरूर त्यांना म्हणणार नाही, ते व्याख्याते होते. कुणाचंही नाव न घेता कुणाचाही अवमान न करता मला ही गोष्ट सांगायची आहे. त्या व्याख्यात्यांनी सांगितलं की संभाजीराजेंना 40 भाषा येत होत्या. असं शक्य नसतं. नंतर मग ती आकडा वाढवला. समजा मी उद्या 50 म्हणालो तर मग यांचा जास्त अभ्यास आहे की काय असं काही वाटू नये कोणाला. खरं आणि फारशीवरती त्यांचा चांगला अभ्यास पण होता. या सगळ्या भाषा त्यांच्या मुखोद्गत होत्या आणि त्यांना परिपाठ होत्या. या सगळ्या गोष्टींच्या नंतर त्यांना 2 लिपी उत्तम येत होत्या. एक तर फारसी पण येत होती आणि एक देवनागरी लिपी उत्तम लिहिता येत होती. या सगळ्या गोष्टींच्या नंतर त्यांना लहानपणी केशव भट आणि उमाजी पंडित या दोघांनी गुरुवर्यांनी त्यांना शिकवलं. त्यांना उत्तम संस्कारही केले आणि अर्थात संभाजीराजेंच्या बालपणामध्ये त्यांना नानाविध विद्या देण्याचं काम या दोघांनी करणे. त्याच्यानंतर आपला घोडा कुठे पडून न देणे, तलावांमध्ये पोहणे, त्या सगळ्या गोष्टीला फार मोठं बालपणातल्या संस्कारामध्ये प्राधान्य असतं. आणि हे सगळे उत्तम संस्कार संभाजीराजेंवर त्यावेळी झालेले आहेत. त्यामुळे ते एक महान राजा बनण्यासाठी पात्र होण्याचे हे संस्कार घेत घेत मोठे झालेले आहेत असं मला इथं सांगायचं आहे. जिजाऊ साहेबांनी त्यांच्यावरती साहसाचे एक विशेष संस्कार केले. साहसाचे संस्कार म्हणजे काय असतात? एखाद्या आईने आपल्या मुलाला, बाबा तो चाललाय, दौड घेतोय घोड्यावरती, मांड घेतोय सुरुवातीला घोड्यावरती, मग त्याला ओरडणं, थांबवणं, थोपवणं हे काही न करता, पडला तर पडू दे, पडेल, उठेल, परत धावेल, परत पडेल, परत उठेल, या सगळ्या भूमिकेतून जिजाऊ साहेबांनी काही ठिकाणी मुद्दाम, ज्याला आपण कानाडोळा म्हणतो, असं केलेलं आहे आणि त्यांना घडवलेलं आहे. मला सांगावं वाटतं, शिवाजीराजेंना उत्तम ज्यावेळेस घडवलंय त्यांनी, त्यावेळी शहाजीराजेंच्या बंगळुरातल्या दरबारामध्ये, कर्नाटकातल्या बाजूला बंगळुरातल्या दरबारामध्ये असणारा जयराम पंडित यांनी जिजाऊ साहेबांवर, आणि नंतर संभाजीराजे 4 वर्षांचे झालेत. बालपण मी काही लहान सांगत नाही, बालपण तसं 15 वर्षांपर्यंत असताच, पण तरी देखील एक महत्त्वाचा भाग असा की संभाजीराजेंचा विवाह याच्या आधी मी बालपण संपवलंय आणि अर्थात संभाजीराजेंचा आता विवाह येतोय. वय वर्ष 4. शिवाजीराजेंचा विवाह वयाच्या 10व्या वर्षी झाला होता. संभाजीराजेंचा विवाह वयाच्या 4थ्या वर्षी झाला. ही एक गोष्ट ठळक हृदयात ठेवा. पुढे का ते मी नंतर सांगतो. संभाजीराजेंचा विवाह वयाच्या 4थ्या वर्षी झाला. पिलाजी शिर्केंची एक मुलगी होती, तिचं नाव होतं राजसबाई. तिचा एक जीवबाई देखील म्हणायची, जीवबाई. त्या राजसबाईला ज्यावेळेस संभाजीराजेंनी विवाह करून इकडे आणलं त्यावेळी येसूबाई हे तिचं नाव इकडे ठेवलं गेलेलं आहे. तर या येसूबाई ज्यांनी नंतरच्या काळात मोठा पराक्रमही केलेला आहे. आणि तसंच संभाजीराजेंचा दुसरा विवाह देखील झाला होता. दुर्गाबाई नावाची एक मुलगी, तिच्यासोबत एक विवाह झालेला होता. शिवाजीराजेंनी कार्तलब खानाला मारलं उंबरखिंडीमध्ये आणि तदनंतर शिवाजीराजेंनी दक्षिण गोवा जिंकला भरपूर, त्या अगदी खालपर्यंत, खोलगडापर्यंत किंवा साष्टी बार्देशपर्यंत प्रदेश ताब्यात घेतला. या सगळ्या प्रकारामध्ये शिवाजीराजेंनी दाभोळ जिंकलं आणि शिर्क्यांचा प्रांत ज्यावेळी शिवाजीराजेंनी जिंकला त्यावेळी पिलाजी शिर्केंची ही मुलगी
तिला शिवाजीराजेंनी राजसबाईंना आपल्याकडे घेतली आणि त्याच प्रकारे शिवाजीराजेंची एक मुलगी होती राजकुंवरबाई, तिचा विवाह गणोजीशी करून दिला. हे साटलोटं हे सगळं झालेलं आहे. तदनंतर मला असं सांगायचं आहे की मिर्झा राजेंचं एक मोठं संकट स्वराज्यावर आलं. हे संकट काही सामान्य नव्हतं. मिर्झा राजे हा अतिशय मुत्सद्दी आणि मुरब्बी माणूस होता. त्याला पाठवत असताना आधीचे 10 लोक काही नीट करू शकलेले नाहीयेत हे औरंगजेबाला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच मिर्झा काहीतरी मुत्सद्दी डाव टाकेल आणि शिवाजीला वश करेल असं त्याने त्याच्या खाजगीत काही लोकांना बोलून देखील दाखवलंय. म्हणून मिर्झा राजा जयसिंग सोडून इतर कुणाचीही दक्षिणेत काही चालणार नाही अशा त्या विचारांनी औरंगजेबाने मिर्झाला पाठवलंय. मिर्झा दक्षिणेत आला आणि दक्षिणेत आल्याच्या नंतर मिर्झाने आपले डाव मुत्सद्दी डाव टाकायला सुरुवात केली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये शिवाजीराजेंकडे असणाऱ्या 40 पैकी 23 किल्ले महाराजांना गमवावे लागलेत. मुघलांशी 15 जूनचा 1666चा तो तह सर्वांना ठाऊक आहे. त्या तहान्वये शिवाजीराजेंना ते किल्ले गमवावे लागलेत आणि ते किल्ले गेलेले असताना उर्वरित फक्त शिवाजीराजेंकडे 17 किल्ले शिल्लक राहिलेत. 40 पैकी 23 किल्ले महाराजांनी दिले. हळहळले असतील महाराज पण द्यावे लागले त्यावेळी. आणि तदनंतर शिवाजीराजेंना आग्र्याला जावंच असा आग्रह मिर्झाने केलेला आहे. या आग्रहामध्ये शिवाजीराजेंना काही नाही म्हणता आलेलं नाहीये आणि जाणं थोडं क्रमप्राप्तच होतं का आणि त्याच्यामध्ये खूप कंगोर आहेत, त्याच्याविषयी आत्ता बोलायला नको. पण याच्यामध्ये संभाजीराजेंचा राजकारणातला हा पहिला प्रवेश आहे. ही गोष्ट मला महत्त्वाची सांगायची आहे. ही महत्त्वाची बाब समजून घ्या की संभाजीराजेंचा राजकारणातला पहिला प्रवेश कधी आहे तर वय वर्ष 8. शिवाजीराजेंचं पहिलं पत्र मला सापडलंय. अर्थात सर्वांना ते ठाऊक आहे. ते पहिलं पत्र आहे बाबाजी बिन भिकाजी गुजर याचा आता निवाडा आहे. नंतर सोनाजी गुजरला पाटीलकी दिली. शिवकालीन पत्रसार संग्रहामध्ये ते प्रकाशित आहे पत्र. या सगळ्या प्रकरणामध्ये शिवाजीराजेंचं पहिलं पत्र किंवा राजकारण प्रवेश मला 16व्या वर्षी दिसून येतोय आणि तोही काही कमी नाही. 16व्या वर्षी प्रवेश ही खूप मोठी गोष्ट आणि संभाजीराजेंचा मला 8व्या वर्षी प्रवेश दिसून येतोय. ही पण गोष्ट फार कौतुकास्पद आहे. संभाजीराजे वय वर्ष 8 असताना मिर्झाच्या त्या तजवीजीवरून, त्या तडजोडीवरून, त्या तहान्वये निघाले आग्र्याला. शिवाजीराजेंच्या सोबत 350 लोक, प्रत्यक्ष संभाजीराजे आणि यांचा लवाजमा आग्र्यात गेला. सर्व काही सांगत बसत नाही. ते फार मोठा तपशील आहे, कसे गेले, कुठं राहिले आणि तो जो काही मार्ग होता तो संशोधकांनी अर्थातच सर्व रूट आयडेंटिफाईड झालेला आहे. तो शिवाजीराजे गेले आणि तिथं कैदेत त्यांना पडावं लागलं. 4.25 महिने त्याच्यात निघून गेले. त्या कैदेमध्ये शिवाजीराजे असताना संभाजीराजे हा एक आधारस्तंभ ठरलेत. आज संभाजीराजेंचं चरित्र तुम्ही ऐकताय हे मी त्यांचं बालपणच सांगतोय. वय वर्ष 10च्या आतमधलेच संभाजीराजे मी सांगतोय. पण एक गोष्ट नीट सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे ती अशी की शिवाजीराजे तिकडे गेलेले आहेत कैदेत. तिथं त्यांना औरंगजेबाच्या कैदेत त्यांना पडावं लागले. कैदेत ते असताना शिवाजीराजेंच्या 350 लोकांचा गराडा महाराजांच्या भोवती आहे. पहिली ती संरक्षक भिंत महाराजांची. त्याच्यानंतर मिर्झाच्या सांगण्यावरून महाराज तिकडे गेलेले असल्यामुळं मिर्झाच्या मुलांनी त्यांना दगा फटका नको शिवाजीराजेंना म्हणून जामीन दिलाय. मग रामसिंगाचे पहारे शिवाजीराजेंच्या सैन्याच्या पलीकडे आहेत, हे दुसरे पहारे. आणि रामसिंगावर किंवा हिंदूंवर विश्वास नाही म्हणून औरंगजेबाने काय केलंय तर फौलाद खान नावाच्या अधिकाऱ्याचे 3रे पहारे ठेवलेत. अशा 3 पहाऱ्याच्या आत शिवाजीराजे त्यांना कुठेही बाहेर पडायला परवानगी नाहीये. आणि असं सगळं असताना संभाजीराजेंना तिथं आग्र्यामध्ये फिरायला परवानगी आहे. त्या कैदेतून बाहेर पडायला, आत यायला परवानगी आहे. अशा सगळ्या प्रकरणामध्ये संभाजीराजेंना बाहेर जाता येत होतं. संभाजीराजेंना काही लोकांना भेटता येत होतं, काही लोकांकडून कर्ज काढता येत होती, काही लोकांना पत्र लिहून देता येत होती. इथली परिस्थिती लोकांना सांगून इथं काही निवळता येईल का स्थिती याबद्दल काही मार्गदर्शन करता येत होतं. अशा सगळ्या गोष्टी शिवाजीराजे सुटले. याला संभाजीराजे एकमेव हा स्तंभ नाही आहे कारणीभूत. पण जे काही मुख्य 5 आधारस्तंभ आहेत शिवाजीराजेंची आग्र्यावरून सुटका, याच्यामध्ये एक आधारस्तंभ हा जरूर आहे की संभाजीराजेंनी तिथं उत्तम तजवीज केली, तडजोड केली, अनेक लोकांना भेटले. आज बँकिंग सेक्टरमध्ये आपण डीडी आणि चेक आणि डीडी असे शब्द वापरतो. हे अलीकडचे नाही आहेत. हे शब्द फार जुने आहेत आणि एकंदरीत त्याला हुंडी आणि वरात असं म्हणायचे. तर हुंड्या आणि वरात संभाजीराजेंनी लिहून दिल्या नानाविध लोकांना आणि नंतर त्या राजगडला येऊन त्या क्लिअर करता येईल असंही सांगितलंय.
या सगळ्या प्रकरणामध्ये संभाजीराजे बाहेर जात होते, लोकांशी बोलत होते आणि शिवाजीराजेंच्या आग्र्यावरून झालेल्या सुटकेमधल्या अनेक आधारस्तंभांमधला एक मुख्य आधारस्तंभ हे संभाजीराजे ठरलेत. वय वर्ष 9 ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो, आणि हा भाग सर्वात महत्वाचा आहे. तदनंतर मला असं सांगायचंय, स्वराज्याला अर्थात नवसंजीवनी मिळाली. 18 ऑगस्ट 1666 शिवाजीराजे तिथून बाहेर पडलेत. ते कसे निसटले एक क्षणभरात सांगतो फक्त, त्याच्याविषयी तपशील मला सांगायचा नाही. पण ते पेटाऱ्यात वगैरे निसटले हे काही खरं नाही. मी दिल्लीचं नॅशनल म्युझियम पण पाहिलेलं आहे. त्या अगदी आंतरराष्ट्रीय संग्रहालयात सुद्धा ते जे काही पेटाऱ्यातल्या एका माणसाने मला सांगितलं सुद्धा की शिवाजी या पेटाऱ्यातून निसटला असं तो म्हणत होता. तर मला ते कळलं, महाराज काय अशा पेटाऱ्यात बसू शकत नाही आणि हे पेटाऱ्यातून निसटणं वगैरे हे काही असं प्रकरण नाही. पण त्याच्याविषयी शिवाजीराजे ज्यावेळेस तिकडनं इकडे आले निसटून, त्यांच्या मागे माग आलेला कवी भूषणाने एक छंद शिवाजीराजेंशी चर्चा करूनच लिहिला आणि शिवाजीराजेंना तो मान्य होता. त्या छंदात शिवाजीराजे कसे निसटले हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी असं छंद लिहिलाय, चारी चारी चौकी चहा चकताकी चहू ओर. चारी बाजूला चौक्या लागल्या, चहू बाजूला चारी चारी चौकी चहा चकताकी चहू ओर. सांजलू भोर लगे रही चिर लेवाकी. कंदेदरी कोवर चलो जब छावसे, एक लिए एक जात जात चले देवाकी. भेसको उतारी डारियो, वेश उतरवला डंपरणी वारी डारियो. अवडंबर, राजाचा अवडंबर असतो, तोडा असतो, दाढी असते किंवा अनेक गोष्टी असतात, हातात तोडे असतात, हे सगळं काढून टाकलं. डंपरणी वारी डारियो, करियो भेस, नवीन वेश केला, करियो भेस और जब चलियो साथ मेवाकी. वेश नवीन केला आणि जेव्हा चालायला साथ लागले, मेवाकी. पवन हो की पंची हो की गुठ काकी, कोण हो की देखो कोण बाती गयो करामात सेवाकी. वाऱ्यासारखा गुडुप्तू झाला का पक्षासारखा उडून गेला काही कळत नाही, बघा काय करामात आहे या शिवाजी महाराजांची, असं त्याला म्हणायचंय. पण हे त्यांनी जरूर इथं सांगितलंय, चलियो साथ मेवाकी. शिवाजीराजेंनी मेवाड्याचं सोंग केलंय, दाढी आणि मिशी वगैरे काढून टाकली आहेत, त्यांचे लांब केस होते कापलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ते मेवाके म्हणून तिथून निसटले, हे सगळं आपल्याला कळालेलं आहे. या सगळ्या गोष्टींच्या नंतर आपल्याला आता मुख्य विषय असा पाहायचा आहे की ह्या सगळ्या गोष्टींनंतर संभाजीराजे दक्षिणेत शिवाजीराजेंच्या सोबत आले का, तर नाही. सर्वांना माहिती आहे, मोरोपंत पिंगळ्यांचे तिथं मेहुणे होते. ते अण्णाजी पंत आणि काशी पंत हे मथुरेमध्ये राहत होते. मोरोपंतांनी त्या मथुरेमध्ये नेलं शिवाजीराजेंना आणि दोघांनी मिळून संभाजीराजेंना समजावलं. फार अवघड असतं 8 वर्षांच्या मुलाला समजावणं, तुला आता एकट्याला राहावं लागेल, मला तुला सोडून जावं लागेल, हे सोपं नसतं. का झोपेत ठेवून निघाले काही माहीत नाही. पण एक गोष्ट मी जरूर सांगेल इथं की त्याला प्रतिवाद पण होईल, मी जे आता बोलतो याला प्रतिवाद पण होईल. पण प्रगल्भता, ज्याला मॅच्युरिटी आपण म्हणतो ना, ही प्रगल्भता अतिशय श्रीमंत घरातल्या वर्गातल्या मुलांकडे लवकर येते, पटकन येते. किंवा हीच प्रगल्भता अतिशय गरीब घरातल्या मुलांना लवकर येते. मध्यमवर्गीयांना ती इतकी झटकन येत नाही जेवढी या 2 वर्गातल्या लोकांना येते. संभाजीराजे अतिशय श्रीमंत घरातले होते, अर्थात शिवाजी महाराजांचा मुलगा आहे, पण याच्यामध्ये शिवाजीराजेंसारखीच प्रगल्भता संभाजीराजेंना लवकर आली. वय वर्ष 8, पण शिवाजीराजेंनी त्यांना मथुरेत ठेवलंय आणि महाराज निघून दक्षिणेत आलेत. या सगळ्या प्रकरणामध्ये शिवाजीराजे इकडे आले आणि अर्थातच ते दक्षिणेमध्ये राजगडला येऊन पोहोचलेत. या सगळ्या प्रकरणात संभाजीराजे 3 महिने, पूर्ण 3 महिने 5 दिवसांचा कालावधी येतो, ते राहिलेत मथुरेमध्ये. मथुरेमध्ये राहिले, स्वराज्याला नवसंजीवनी मिळाली. पण या मुलाच्या आयुष्यात काय पुढं वाढून ठेवलं होतं ही फार दुर्दैवी घटना आहे. शिवाजीराजे आले आणि त्यांनी सांगितलं, स्वराज्यात सगळीकडं संभाजीराजे वारले, संभाजीराजे निवर्तले. संभाजीराजे गेले हे जेव्हा सांगितलं त्यावेळेस काय आकांता केला असेल कुटुंबियांनी असेल, इतरांना असेल. खूप ही गुप्त वार्ता ठेवावी लागली. बऱ्याच काळ 3 महिने ही गुप्त वार्ता होती. संभाजीराजेंना पुन्हा उत्तरेमधून मथुरेमधून राजगडपर्यंतचा जो प्रवास होता तो देखील सोपा नव्हता. इतकं दुःख उराशी बाळगून संभाजीराजे पण राहिलेत आणि शिवाजीराजे देखील राहिलेत. आणि तिथून मग त्यांनी प्रवास केला आणि 20 नोव्हेंबर 1666 इथे संभाजीराजे येऊन राजगडला पोहोचले. या सगळ्या 3 महिन्यांच्या प्रकारामध्ये मला आपल्याला सांगायचं असं आहे की या 3 महिन्यात संभाजीराजेंना संस्कृतचं थोडंफार येत असावं, ढोबळ ज्याला आपण म्हणूया बेसिक, पण ते ॲडव्हान्स तिथं शिकले. म्हणजे कसं सांगतो,
संस्कृतमध्ये त्यांना फार बोलता लिहिता येत नव्हतं, पण थोडीफार ढोबळ माहिती होती. पण तिथं राहून 3 महिन्यामध्ये संभाजीराजांनी त्याचा चांगला अभ्यास केला, परिपाठ घेतला. आणि या सगळ्या गोष्टींच्या नंतर त्यांनी त्यावेळी तिथं राहून आल्यानंतर तिथं केलेल्या अभ्यासानुसार 4 ग्रंथ लिहिले. त्याची ढोबळ माहिती फक्त मी देतो, त्याच्या आतमध्ये खूप काही सांगता येतं. नायिका भेद, 7 शतक, त्याच्यानंतर नखशिका आणि बुधभूषणम असे 4 ग्रंथ संभाजीराजांनी लिहून काढले. ही साधी गोष्ट नाहीये. ह्या ग्रंथामध्ये बुधभूषणम मी वाचला त्यावेळी माझ्या लक्षात आलं, वेद, उपनिषद, पुराण या सगळ्यांचा संभाजीराजांनी अभ्यास केलाय आणि त्या अभ्यासातून सखोल जाण त्यांना त्या विषयाची आली आहे आणि त्यांनी हे पुढचे ग्रंथ लिहिलेले आहेत. आज काही अभ्यासक उगाच चर्चा करतात, खरंच लिहिला असेल का, पैसे देऊन विकत घेतला नसेल का, काय ह्या चर्चा, ह्याला काही अर्थ नसतो. ह्या ग्रंथांचं लेखन संभाजीराजांनी केलेलं आहे आणि अतिशय प्रगल्भतेने ते लेखन झालेलं आहे. ही गोष्ट मराठ्यांच्या इतिहासातली एक वैभवी आणि वाङ्मयाच्या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ ठरलेली गोष्ट आहे. हे मराठी साम्राज्याने कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आज देखील मला सांगावं वाटतं, युवराज म्हणून त्यांची सुरुवात अर्थात 1671-72, त्यावेळी संभाजीराजांचं वय वर्ष 15. यावेळी त्यांनी गुजरातला स्वारी केली आणि या स्वारीमध्ये मोरोपंत पिंगळे सोबत होते, सरनोबत सोबत होते. आणि या स्वारीमध्ये ॲबे बार्थलमू कॅरे नावाच्या एका फ्रेंच व्यक्तीने असं लिहून ठेवलंय की संभाजीराजे गुजरातच्या बाजूला आले, त्यांनी स्वारी केली आणि या स्वारीमध्ये त्यांच्या शत्रूंनी संभाजीराजे आलेत म्हणून पळ काढला. त्यांच्या नावाचा दरारा इतका आहे, वय वर्ष 15. पण या 15व्या वर्षामध्ये शिवाजीराजेंचा मुलगा ही एक वेगळी ओळख, स्वतः छत्रपती संभाजीराजे यांचा दरारा हा जो काही होता, इतक्या उत्तम त्यांनी त्यावेळी गोष्टी केल्या की त्यांच्या नुसतं सांगण्यानी फौजेने त्या गोष्टीवरती तिथे अतिशय चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आणि संभाजीराजेंना त्या ठिकाणी मोठं यश आलेलं आहे. गुजरातची स्वारी यशस्वी झालेली आहे. तिथं जवळपासची त्यांनी काही शहरं देखील लुटलेली आहेत. नंतर भागानगर आणि फोंड्याच्याही याच्यात शिवाजीराजांनी त्यांनी अतिशय उत्तम अशी संभाजीराजांनी मदत देखील केलेली आहे. हा सगळा भाग आपण पाहत असताना मला असं आता नवीन विषयाला जायचं आहे. अतिशय ज्यावेळी एखाद्या माणसाचं नाव चर्चेला जायला लागतं, त्याची प्रतिभा संभाजीराजांची अतिशय प्रगल्भ होती आणि या प्रगल्भ प्रतिभेमुळं त्यांच्या अर्थातच त्यांच्यावर जळणारे किंवा त्यांच्याविषयी अनेकदा माघारी काय वाईट बोलणारे, त्यांचा आकस वाटू लागलेले लोक एकत्र आली, अर्थातच युनिटी झाली आणि या सर्व लोकांनी त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या प्रसिद्धीच्या विरुद्ध असणारे लोकांनी जळवणुकीतून संभाजीराजांच्या विरुद्ध कारस्थानं चालू केलेली आहे. ही कारस्थानं काही छोटी नव्हती बरं का, पराकोटीची कारस्थानं आहेत आणि या कारस्थानातून आता संभाजीराजांना मार्ग काढायचा आहे. शत्रू समोर फौजेतून शत्रूच्या मार्ग काढणं सोपं, पण कुटील नीतीतून, कुटुंबातून असणाऱ्या विरोधातून, मंत्रिमंडळाच्या विरोधातून, त्यांच्या असणाऱ्या या राजकारणातून मार्ग काढणं हे महत् कठीण काम असतं. मोठमोठ्या योद्ध्यांना, मोठमोठ्या राजांना हे चुकलं नाही आणि मोठमोठ्या राजांना याच्यातून मार्ग काढता नीट आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. संभाजीराजांच्या नशिबात हे होतं. संभाजीराजांना यातून मार्ग काढायचा होता. मंत्रीगण जळायला लागले होते. त्यांची प्रसिद्धी, त्यांचा लोकसंग्रह, त्यांची प्रतिभा न पाहावत असल्यामुळं त्यांनी त्यांच्या विरुद्ध कारस्थानं चालू केली. गृहकलहाला थोडीशी सुरुवात त्यावेळी झालेली आहे. बदनामीचं षडयंत्र मोठ्या प्रमाणात त्यावेळेस रंगवलं गेलेलं आहे आणि आता आपण थोड्याशा नाजूक विषयाला चाललेलो आहोत. तर मोहिते कुळामधल्या सोयराबाई यांच्याविषयी नानाविध कागदपत्र, नानाविध गोष्टी बोलतात, पण मला एक अस्सल कागदपत्राचा उल्लेख इथे करायचा आहे. नानाविध कागदपत्र आहेत, काही प्राथमिक, काही दुय्यम, पण एक अस्सल कागद आहे. स्वतः छत्रपती संभाजीराजेंनी नामदेव भट बांबरे याचा मुलगा होता, त्याचं नाव स्वामी, याला लिहिलेल्या पत्रामध्ये ते असं म्हणतायत की आमच्या मातोश्री आणि सोयराबाई साहेब स्फटिकमय हृदयाच्या आहेत. आमच्या मातोश्री स्फटिकमय हृदयाच्या आहेत असं त्यांनी सांगितलं. या एका शब्दातून मला असं वाटतं की संभाजीराजेंचं आणि सोयराबाईंचं असं काही जे काही रंगवलंय कथा कादंबऱ्यांनी, मालिकांनी, असं काही कागदपत्रात, त्या मूळ प्राथमिक ऐतिहासिक कागदपत्रात दिसून येत नाही. त्याच्यामुळे ही बाब सगळ्यांनी अगदी हृदयात करून ठेवली पाहिजे. आणि त्या सामान्य कुळातल्या नव्हत्या,
मोहितेंच्या घरातल्या होत्या. त्यामुळं असं त्या करतील अगदीच असं काही वाटत नाही. आणि हे पत्र त्याला उत्तर आहे. दक्षिण दिग्विजयापासून मात्र संभाजीराजेंना थोडंसं अलिप्त ठेवलं गेलं. याच्यामध्ये स्थानिक जे काही मंत्री होते त्या मंत्र्यांचा थोडा कुटील डाव होता. तो कुटील डाव शिवाजीराजांच्या कानावर घातला आणि शिवाजीराजांनी त्यांना दुसरी जबाबदारी दिली की मी दक्षिणेत जाईल त्यावेळेस इथलं स्वराज्य तू सांभाळलं पाहिजेस. असं म्हणून संभाजीराजांना दक्षिणेत न नेता, दक्षिण दिग्विजयाला न नेता त्यांना इथली जबाबदारी त्यांनी दिली. त्यानंतर संभाजीराजांना असं वाटायला लागलं की हा आपल्यावर अन्याय होतोय. पण जरी असं असेल तरी पण त्यांनी ते मान्य केलं आणि मग ते पुढे चालू राहिलं. पण त्यावेळी त्यांच्या चारित्र्यावरती आरोप करणारे अनेक विषय समोर यायला लागले. हे आरोप कसे होते की शिवाजीराजेंचं ऐकून संभाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले नाहीयेत. त्याचवेळी शिवाजीराजे इथं स्वराज्यात उपलब्ध नाहीये. ते 2.5 वर्षांची मोहीम आहे. शिवाजीराजे दक्षिणेत आहेत आणि अशा वेळी त्यांना काहीही सांगितलं, त्यांच्या कानावर काहीही घातलं त्यांना खरं वाटू शकेल. अशा गोष्टींमधून जी काही मंडळी होती अष्टप्रधानांमधली, त्यांनी शिवाजीराजेंच्या कानावर काही ना काही गोष्टी घालायला सुरुवात केला. अण्णाजी दत्तो त्यांचा प्रमुख होता, सर्वांना माहिती आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये संभाजीराजेंच्या चारित्र्याला धक्का लागायला लागला. आणि मग अलीकडच्या काळात अगदी भारताच्या स्वातंत्र्यापासून आलेली नाटकं, कादंबऱ्या, मालिका, चित्रपट या सगळ्या गोष्टींनी संभाजीराजेंचा तो दुर्गुण होता म्हणून त्या गोष्टी उचलायला सुरुवात केल्या. खरं असं होतं का? अजिबात नाही. मग यांनी संदर्भ काय दिले तर 1-2 संदर्भ सांगतो. आपल्याला या विषयात वेळ द्यायचा नाहीये, पण 1-2 महत्त्वाचे संदर्भ सांगतो. एक संदर्भ विजापूर दरबारात लिहिला गेलेला बुतासिन उफ सलातीन नावाचा ग्रंथ आहे. या फारसी ग्रंथामध्ये संभाजी ब्राह्मणाच्या मुलीवर अशक झाला असा एक आलाय. आता हा जो लेखक आहे हा दक्षिणेत होता का? आपल्याकडे होता का? इथे होता का? नाही. स्वराज्याची याला काही कल्पना होती का? नाही. याला पुसटचं इथं काय चाललंय याची कल्पना होती का? नाही. याने ऐकिवातल्या गोष्टी लिहून मोकळा झाला, पुढे गेला. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेला इंग्रजांना पत्र लिहून पाठवलं की ऐकिवात आले आहे. पत्राचा मूळ सारांश समजून घ्या. ऐकिवात आले आहे की ब्राह्मण कन्येवर संभाजीचं अव्यवहार्य वर्तन झालं. ऐकिवात आले आहे असं कोण म्हणतं? मुंबईचे ब्रिटिश सांगतात. कोणाला? सुरतच्या ब्रिटिशांना. मुंबईचा माणूस रायगडला होता का? मुंबईचा माणूस प्रत्यक्ष दक्षिणेत आहे का? त्याला सांगणारा तो तिथला माणूस आहे का? काहीही नाही. कुठलेही संदर्भ सापडत नाहीत. असं ऐकिवात आलं, तसं ऐकिवात आलं. आता ज्या माणसाचं एवढी प्रसिद्धी आहे, लोकसंग्रह आहे, त्याच्याविषयी बदनामी करत असताना काही ना काही त्याच्याविषयी माहिती इतरत्र सांगितली, वाईट माहिती, की मग त्याच्या नावाचा बोलबाला होतो. मग यांनी त्यांना कळवलं, त्यांनी त्यांना कळवलं आणि मग त्या पत्र काय प्राथमिक संदर्भ जरी असेल ते पत्र म्हणून ते खरं होत नाही. त्यामुळं कागदपत्रांचं 2 प्रकार असतात, अंतरंग परीक्षण आणि बहिरंग परीक्षण. हे अंतरंग परीक्षण कागदपत्रांचं करता आलं पाहिजे. हे ज्याला करता येत नाही तो आपल्याला तो कागद दाखवतो आणि हे बघा ब्रिटिशांनी काय लिहिले, त्याला काही अर्थ नसतो. सर्व ऐकिवातले पुरावे, खरं काही नाही. आता हा विषय आपण सोडून देऊयात. पुढचा त्यांनी आता रायगडचा कारभार संभाजीराजांकडे सोपवला नाही. प्रभावळीचा कारभार त्यांच्याकडे दिल्यामुळं शाक्त पंथाकडे ते थोडेसे आकर्षित झाले. शाक्त पंथ म्हणजे आपल्याकडं शैव पंथ एक आहे, जे शंकराची पूजा करतात ते शैवपंथी आहे. वैष्णव पंथ आपल्याकडे एक आहे, जे विष्णूची पूजा करतात. तदनंतर आपल्याकडं कालीची उपासना करणारा एक पंथ म्हणजे शाक्त पंथ. हा शाक्त पंथ बंगाल आणि दक्षिणेला अगदी मोठ्या प्रमाणात आहे, पण तो स्वराज्यामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता. परंतु एक बंगालचाच शिवयोगी होता ज्यांनी शृंगारपुरामध्ये एका मठाची स्थापना केली. आणि ह्या मठाची स्थापना केल्याच्यामुळं संभाजीराजांनी त्याला काही भेट दिलेली आहे. आणि या सगळ्या प्रकारामुळे कवी कलश हा शाक्तपंथीय होता आणि त्याचा थोडासा प्रभाव संभाजीराजांवर पडला, हे मात्र नाकारता येत नाही. प्रभाव म्हणजे अगदी अल्प असा प्रभाव होता. मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की शिवाजीराजांचा पहिला जो राज्याभिषेक झाला तो गागा भट्टांनी केला 6 जून 1674ला, तो वैदिक पद्धतीने. आणि दुसरा जो राज्याभिषेक झाला तो निश्चलपुरीने केला 24 सप्टेंबर 1674. तो 24 सप्टेंबरचा जो निश्चलपुरीने केलेला जो राज्याभिषेक आहे हा शाक्तपंथीय होता, निश्चलपुरी. ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अगदी ती लोक आपल्याकडे नव्हती असं नाही, कमी अल्प होती, अल्पसंख्येने होते. पण संभाजीराजे थोडेसे शाक्त पंथाकडे झुकले, पण अगदी बहुतांश नाही, पूर्णपणे नाही, पण थोडेफार झुकले. आणि या सगळ्या गोष्टीमुळं एक त्यांच्याकडून थोडीशी कौटुंबिक कलहातून, वारंवार होणाऱ्या राजकारणामधून, सारखे होणाऱ्या आरोपातून एक आगळीक घडली. एक होरा चुकला थोडासा, लगेच सावरले.
फार वेळ लागला नाही, पण एक आगळीक घडली. ती आगळीक अशी की संभाजीराजेंनी एक निर्णय घेतला, आता आपल्याला मोगलाईत जायचं. अवघड निर्णय, सांगताना सुद्धा कशा अंगाने सांगावं असा फार विचार करावा लागतो, पण अशी घटना मात्र घडलेली आहे. तारीख हे दिलकुशा नावाचा ग्रंथ भीमसेन सक्सेनांनी लिहिलाय. त्यांनी हे नमूद केलं की संभाजी बापावर रुसला आणि मुघलात गेला. तदनंतर संभाजीराजेंचा आणि दिलेर खानाचा काही पत्रव्यवहार झाला. किल्लेदाराशी संपर्क साधला त्यांनी आणि महाबली संगम, कृष्णा आणि वेण्णाचा जिथं संगम होतो, या संगमावर संभाजीराजेंनी मराठी शाही सोडून मुघलांकडे ते गेले. ह्या ज्यावेळी तिथे ते गेले त्यावेळी 13 डिसेंबर 1678ला त्यांचा बहादूरगडात मुक्काम झाला. तदनंतर ते आले म्हणून चौघडे वाजवले गेलेत. त्यांना लगेच त्याच दिवशी 7,000 मनसबदारी दिल्या गेलेली आहे. तदनंतर राजा असा किताब देखील दिलाय दिलेर खानाने, आणि एक भेट म्हणून त्यांना हत्ती आणि एक तलवार भेट दिलेली आहे, याची कागदोपत्री नोंद आहे. आणि या सगळ्या प्रकारानंतर शिवाजीराजेंचा एक जावई तिथे होता, महादजी निंबाळकर, बजाजीचा मुलगा. या महादजी निंबाळकरनी संभाजीराजेंनी तिथं पाहिलं आणि त्याला असं प्रश्न विचारले. त्यांनी लगेच असा प्रश्न विचारला की तू इथे कसा. या गोष्टीचा राग संभाजीराजेंना आला आणि दिलेर खानाने नंतर त्याला खूप ओरडलाय आणि त्याला कैदेत देखील ठेवलंय, महादजी निंबाळकरला, की तू कशाला संभाजीराजेंविषयी असं काही बोलतोयस आणि त्यांना कशाला तू असं काही बोललास, असं त्याला राग आलाय दिलेर खानाला. ही गोष्ट मात्र तिथं घडलेली आहे. या सगळ्या संदर्भाची तपासणी करत असताना सगळे संदर्भ मी सांगेल, पण एक गोष्ट मला सांगायची आहे. अलीकडच्या काळामध्ये अनेक व्याख्याते, संशोधक नव्हे व्याख्याते, असं सांगायला लागलेत की ही शिवाजीराजेंची खेळी होती, शिवाजीराजेंच्या सांगण्यावरूनच संभाजीराजे मुघलाईत गेले होते, तिथलं सगळं काहीच प्रशासन समजून घ्यायचं होतं, त्यांच्या मोहिमा समजून घ्यायच्या होत्या वगैरे वगैरे वगैरे, आणि शिवाजीराजेंनी सांगितलं ते परत आले. हे दुबळं समर्थन आहे, असं खरं नाही सांगायला हवं. पण अतिशय टोकाचा वाद, कौटुंबिक थोडा गृहकलह, राजकारणाची अगदी हद्द झाली, त्यावेळी अतिशय उद्विग्न मानसिकतेमधून एक थोडीशी आगळीक घडली आहे. त्यात संभाजीराजे स्वतःच्या मनाने गेलेले आहेत. ही शिवाजीराजेंची खेळी नव्हती, हे मला इथं नमूद करायचं आहे. त्याच्यामध्ये काही फार मोठी चूक आहे वगैरे असं मलाही म्हणायचं नाही, पण ही आगळीक जरी घडलेली असेल तरी ही काही शिवाजीराजेंची खेळी होती हे नाही. आपल्याला शिवकालीन पत्रसार संग्रह याच्या लेखांकामध्ये त्याची माहिती मिळते, तारीख हे दिलकुशामध्ये माहिती मिळते, बुतासिनुफ सलातीनमध्ये माहिती मिळते, ऐतिहासिक फारसी खंडमध्ये आणि 91 कलमी बखरीमध्ये अनेक ठिकाणी त्याची माहिती आलेली आहे. या माहितीप्रमाणे, प्राथमिक साधनांप्रमाणे संभाजीराजेंच्या या सगळ्या उद्विग्न मानसिकतेमधून ते फक्त 11 महिन्यांसाठी तिकडे गेले. त्यांनी चांगला अभ्यास देखील केलेला आहे मुघली फौजेचा, मुघलांचा आवाका झपाटा नेमका काय आहे या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला आणि ते माघारी परत आलेले आहेत. ज्यावेळी संभाजीराजे माघारी आले त्यावेळी त्यांनी पन्हाळगड निवडलाय तिथं. हे आता माघारी का आले याचं एक मला चांगलं उत्तर द्यायचं आहे. संभाजीराजेंनी माघारी येण्याचा निर्णय कसा आणि काय घेतला, तर भोपाळगड घ्यायला ही लोक चाललेली होती. 2 एप्रिल 1679चा दिवस होता आणि भोपाळगडचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळ. या ठिकाणी संभाजीराजे जात असताना शिवाजीराजेंचे 700 लोक नंतर कैदेतही पडले, दर मनुष्याचा एक हात कापला गेलाय वगैरे अशा अनेक गोष्टी इथं आल्या. विजापूर ते पन्हाळगड मार्गावरती 15 कोस अलीकडे एक तिकोटा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये काही हिंदू आणि मुस्लिम स्त्रियांनी देखील ही सर्व मंडळी येत आहेत म्हणून विहिरीत उड्या टाकून आपला जीव दिला. हे सगळं संभाजीराजांना पाहवलं नाही. ते म्हणाले हा काय प्रकार चाललाय, हे आमच्या स्वराज्यात असं कधी नसतं. आपण एखादा दुर्ग जिंकावा ही बाब वेगळी, हा पराक्रमाचा दाखला आहे, पण आपल्यामुळं कुणी आत्महत्या कराव्या, स्त्रियांना आपण चाललोय म्हणून भीती वाटून त्यांनी आत्महत्या कराव्या, विहिरीत उड्या टाकाव्या, हे काही आम्हाला मान्य नाही. जी लोक शरण आली आहे त्यांना देखील मरण द्यावं, त्यांचे हात कापावे, ही योद्ध्यांशी वागण्याची पद्धत नाही. हे सगळं संभाजीराजांनी उद्विग्नतेतून पुन्हा पाहिलं आणि त्यांनी सगळं सोडून दिलं आणि ते पन्हाळगडला आले. ही गोष्ट फार महत्वाची आहे, सगळं लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी. 21 डिसेंबर 1679ला संभाजीराजे पन्हाळ्यावर आले आणि अर्थातच शिवाजीराजेंची आणि त्यांची भेट 13 जानेवारी 1680 रोजी तिथे पन्हाळ्यावर घडलेली आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता
संभाजीराजेकडे यावे म्हणून शिवाजीराजेंनी काही पत्र त्यांना पाठवलेले आहे, किंबहुना काही लोक त्यांच्यापर्यंत पाठवलेली आहेत की तुम्ही परत या. हे आपलं योग्य नाही वर्तन. तदनंतर समर्थांचं एक पत्र मला आठवतंय, त्या दरम्यानचंच आहे. समर्थांच्या पत्रामध्ये देखील शिवाजीराजेंच्या या सर्व गोष्टींचा दाखला त्यांनी दिलेला आहे. मला मुद्दाम सांगावं वाटतंय. समर्थांनी पाठवलेल्या पत्रामध्ये ते असं म्हणतायत, अखंडित सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजवीज करीत वसावे एकांत स्थळी. विचार करा, स्वतःबद्दल विचार तर करा. एकांत स्थळी काही उग्र स्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता पराची लागावी अंतर्यामी, मागील अपराध क्षमा करावे, कारभारी हाती धरावे, सुखी करून सोडावे लोकार्जने. पानवठी तुंब निघेना. एखादा पानवठा तुंबला, ते तुंब निघत नाहीये. पानवठी तुंब निघेना तरी मग पाणी चालेना, तैसे जयांच्या मना कळले पाहिजे. शिवराजासा आठवावे, आपल्या वडिलांना आठवा. शिवराजासा आठवावे, जीवित तृणवत, गवतासारखं माना, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे. सकळ लोक एक करावे. समस्त लोक आहेत आपल्या मराठी मुलकातले एक करावे. गनिम निवटोनी काढावे, येणे करता कीर्ती धावे दिगंतरी. आधी गाजवावे तडाखे, तर मग भूमंडळ धाके. ऐसे ना करिता धक्के राज्यास होती. आता महत्वाचा संदेश या पत्रामधला आहे. बहुत लोक मिळवावे, खूप लोक मिळवावे. एक विचारे करावे, सर्वांचा विचार एक करावा. कष्ट करून घसरावे म्लेच्छांवरी. आणि शेवटला ते असं म्हणतायत, आहे ती तुके जतन करावे, पुढे अधिक मिळवावे. महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. ज्या त्या बाजूला महाराष्ट्र राज्य करा, कुठेही थांबू नका, असा समर्थाने त्यांना संदेश देखील दिलेला आहे. आणि शिवाजीराजेंनी समज देखील दिलेली आहे. खोरात चुकला असेल, आगळी घडली असेल, पण वेळेत सावध होणं, वेळेत माघारी येणं आणि शत्रूचा संपूर्ण अंदाज घेऊन माघारी येणं. तदनंतर त्या अंदाजामुळे पुढची 9 वर्ष संभाजीराजे व्यवस्थितपणे लढू शकलेत, ही पण गोष्ट आपण विसरली नाही पाहिजे. त्यामुळं संभाजीराजे हे अतिशय त्या ठिकाणी नशीबवान आहेत की मुघलांच्या त्या संपूर्ण छावणीमध्ये कुठलाही दगाफटका त्यांना झाला नाही, पण नियतीचा दगाफटका मात्र त्यांना चुकला नाही. कसा तेही सांगतो. एवढ्या मोठ्या प्रकरणानंतर शिवाजीराजेंनी त्यांना हृदयाला कवटाळले. दोघं पितापुत्रांची भेट झाली आहे. शिवाजीराजेंजवळ त्यांनी अश्रू देखील ढाळलेत. शिवाजीराजे म्हणाले, होत असतं बाळ, असं मनावर घ्यायचं नसतं. सांभाळा स्वतःला, सांभाळा स्वराज्याला. तुमचंच तर आहे, कुणाचं हे सगळं. आपल्या मराठी मुलकाला प्रेम द्या, आपल्या स्वराज्याची सेवा करा. रंजलेल्या गाजलेल्यांना तुम्ही उराशी लावा. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर संभाजीराजेंनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात करायला खरोखर चालू केलं आणि नियतीचा फटका पडला. नियती अशी असते की एक घटना चांगली घडली की दुसरी घटना वाईट घडतेच. असं का? संभाजीराजांच्या आयुष्यात असं का? याचं उत्तर कुणाकडे सापडत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि शिवाजीराजेंचं निधन झालं. त्याचा तपशील सगळा सांगत नाही, पण एक क्षणभरात फक्त एवढं सांगेल की शिवाजीराजेंचा मृत्यू हा नैसर्गिक आहे. विषबाधा किंवा गुडघी रोग या दोनही गोष्टी किंवा अन्य कुठलीही कारणं त्याच्या मागे नाहीत. सर्व प्राथमिक साहित्याचा अभ्यास केलेला आहे आणि यूट्यूबवरती माझे अनेक व्हिडिओ देखील आहेत की शिवाजीराजेंचा मृत्यू नेमका कसा झाला. तर त्याच्यामध्ये कुठलीही विषबाधा आणि गुडघी रोग नाही. संभाजीराजेंच्या इकडं स्वराज्यात आल्याच्या नंतर एक मोठा फटका नियतीचा पडला आणि शिवाजीराजेंचं निधन झालं. शिवाजीराजे 3 एप्रिल 1680 ला गेले आणि संभाजीराजे अगदी पोरकेच झाले. आता पुढे नेमकं काय करायचं आणि आता कसं करायचं? मला आठवतं शिवाजीराजेंचं निधन होत असताना संभाजीराजे रायगडला नाही आहेत. संभाजीराजे काही दिवस सज्जनगडला राहिलेत आणि पुन्हा पन्हाळगडला राहिलेत. शिवाजीराजेंचं निधन होत असताना संभाजीराजे पन्हाळगडावरती आहेत आणि महाराज तिथे रायगडावरती शेवटचे श्वास मोजत असताना, मृत्यूशय्येवर झोपलेले असताना आपल्या काही सहकाऱ्यांना त्यांनी तिथं बोलावले. तिथं सुद्धा कुटुंबातली लोक महाराजांनी बोलवलेली नाही. राजकारणामध्ये आणि स्वराज्य सेवेमध्ये या सर्व भावनांना कुठेही थारा नसतो. त्यामुळं कौटुंबिक भावना दूर सारून कर्तव्य प्रथम या एका उक्तीप्रमाणे शिवाजीराजेंनी आपले अधिकारी बोलवले. सभासदांनी शिवाजीराजेंच्या मुखातली शेवटची वाक्य लिहून ठेवली आहेत. ही वाक्य प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक भारतीयांनी आपल्या हृदयावर कोरून ठेवली पाहिजेत. शिवाजीराजेंनी शेवटची वाक्य काय काढली तर सर्व लोकांना जवळ बोलवलं, त्या अधिकाऱ्यांना, स्वराज्यातल्या मातब्बरांना जवळ बोलवलं आणि महाराज असं म्हणतायत, तुम्ही
चुकूर होऊ नका. हा तो मृत्यूलोकची आहे. यामागे जे तुके उत्पन्न झाले ते तुके गेले. आता तुम्ही सर्व निर्मळ बुद्धीने सुखरूप असणे, स्वराज्य सेवा करणे. आता अवघे बाहेर बैसा, आपण श्रींचे स्मरण करीतो. ऐसा बोलून श्री राजांनी योगाभ्यास करून आत्मा ब्रह्मांडास नेऊन दशद्वारे फोडून प्राणप्रयाण केले. आणि पुढे सगळा उल्लेख आलेला आहे, रौद्रनाम संवत्सर वगैरे. आणि शिवाजीराजे तिथे निवर्तले. हा एक मोठा आघात संभाजीराजांवर झालेला आहे. संभाजीराजे याच्यातून लवकर सावरलेत का? नाही सावरले. संभाजीराजेंनी पन्हाळगडावर असताना शिवाजीराजेंच्या उत्तर क्रियाविधीला सुरुवात केली आहे. अतिशय धाय मोकलून रडलेत संभाजीराजे. मला असं पोरकं करून आबासाहेब तुम्ही का गेलात? पण हा नियतीचा खेळ होता. शिवाजीराजेंना फक्त 50 वर्षांचं आयुष्य मिळालं, 18,306 दिवसांचं. हे पण एवढं कमी का? तर महापुरुषांचे आयुष्य मुळात कमीच असतात असं एका लेखकाने म्हणलंय. त्याप्रमाणे शिवाजीराजे गेले. संभाजीराजेंवर एक मोठा आघात झाला आणि तदनंतर संभाजीराजेंनी कारभार हाती घेतला. त्यावेळी कारभारी लोक थांबली का? नाही. राजकारण थांबलं का? नाही. राजकारण चालू झालं, राजकारण टोकाला गेलं, राजकारण पराकोटीला गेलं. त्यावेळी मोरोपंत पिंगळे असतील, अण्णाजी दत्तो असेल, सोमाजी दत्तो असेल, या सगळ्या मंडळींनी सोयराबाईंना हाताशी धरून राजारामाला त्या कैदेतून बाहेर, राजारामाला महालातून बाहेर घेऊन त्याचं मंचकार होण्याचा कार्यक्रम उरकून टाकला. संभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र आहेत, राज्यावर अधिकार संभाजीराजांचा आहे. असं असताना इथं मंचकार होण्याची घाई कशाला? आणि हे सगळं झालेलं असताना मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो दोघं जण इकडून निघाले. कराडात होते हंबीरराव मोहिते, त्यांना भेटलेत आणि त्यांना सांगितलं की आपण जाऊन संभाजीराजांना कैद करायचंय. या सगळ्या घटनांच्या नंतर हंबीररावांनी त्यांनाच कैद केलं आणि संभाजीराजांच्या समोर उभं केले. या सगळ्या प्रकरणामध्ये संभाजीराजांना हे कळत नव्हतं की एवढी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सगळं शिवाजीराजांचं निधन झालेलं आहे आणि तरी सुद्धा ही राजकारण थांबत नाही. ही राजकारणी व्यक्ती अशी का वागतात? हा मोठा संशोधनाचा भाग आहे. पण हे सगळं घडलं. संभाजीराजांनी यांना कैदेत टाकलंय आणि तदनंतर हंबीररावांनी मदत केल्यामुळं हा सगळा कट त्यांचा उधळला गेला. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. गादी संभाजीराजांची नाकारली आणि राजारामाला मंचकारोहण ही एक मोठा द्रोह करून सुद्धा संभाजीराजेंनी या सगळ्यांना माफ केलंय. हा मनाचा मोठेपणा आपण समजावून घेतला पाहिजे सर्वांनी. संभाजीराजेंचा हा मनाचा मोठेपणा आपल्याला कळला पाहिजे. मग कट करणारे शांत बसत नसतात, थांबत नसतात. त्यांनी दुसरा कट केला. संभाजीराजेंनी माफ केलं होतं त्यांना. पुन्हा त्यांचे हुद्दे जे होते, त्यांचं वेतन, त्यांचे हुद्दे काही काढून घेतले नाहीत. त्यांचं वेतन, त्यांचे हुद्दे त्यांना देऊन टाकले. ते हुद्दे मिळाल्याच्या नंतर या लोकांनी शहजादा अकबर जो आला होता, औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद अकबर, हा पाच्छापूर म्हणून इकडे खाली पालीला राहिला आणि त्याला हाताशी धरून या लोकांनी पुन्हा कारस्थान केलं की राजारामाला राज्याभिषेक करून घ्यायचा आणि संभाजीराजांचा काटा काढायचा. ही गोष्ट संभाजीराजांना ज्यावेळेस समोर आली आणि ही गोष्ट अकबरानेच संभाजीराजांच्या कानावर घातली. ही गोष्ट समोर आल्यानंतर संभाजीराजे थांबले नाहीत. त्यांनी या सर्वांना हत्तीच्या पायाशी दिलं आणि मात्र मारलं. कारण एक कटातून माफ केले तर ही सुधारणा त्यांनी करायला हवी होती. स्वतःची वृत्ती बदलायला हवी होती. स्वराज्याशी एकनिष्ठ राहायला हवं होतं. जो सिंहासनावर बसतो त्या स्वामीची प्रामाणिकपणा दाखवायला हवा होता. पण असं घडलं नाही आणि त्यांनी पुन्हा दुसरा कट केल्यानंतर मात्र संभाजीराजांनी त्यांना सोडलं नाही. सोमाजी दत्तो, अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद या सर्वांना आणि बाळाजी अवजी चिटणीस या सर्वांना संभाजीराजांनी मग नंतर मारलेलं आहे. त्यांना तिथं हत्तीच्या पायाशी दिलेला आहे. मात्र पुन्हा संभाजीराजेंनी आता ठरवलं की आता आपल्याला पुढे जायचं, थांबायचं नाही. आता आपल्याला पुन्हा स्वराज्य मोठं करायचं, बळकट करायचं. आणि म्हणून संभाजीराजे पन्हाळगडावरून निघून इकडे रायगडला आले. संभाजीराजेंचा रायगडावरती येण्याचा दिवस आहे 18 जून 1680. शिवाजीराजेंचं निधन झाल्याच्या नंतर बरोबर 2.5 महिन्यांच्या नंतर संभाजीराजे रायगडावर आलेले आहेत. तो दिवस पहिला मानून 18 जून हा दिवस पहिला मानून पुतळाबाई साहेब या संभाजीराजेंशी भेटून त्यांच्याजवळ रडल्यात आणि त्यांनी तो दिवस पहिला म्हणून 27 जूनला शिवाजीराजेंचे जोडे उराशी कवटाळून त्यांनी स्वतः सती जाण्याचा निर्णय घेतलाय. संभाजीराजांनी थांबवण्याचाही प्रयत्न केलाय पण त्या म्हणाल्या नाही, माझ्या पतीशिवाय मी राहू शकणं कठीण आहे. तुमची वाट मी पाहत होते. 18 जून संभाजीराजे रायगडावर गेलेत आणि 27 बरोबर 10व्या दिवशी पुतळाबाई साहेब सती गेल्यात. हा भाग फार महत्वाचा आहे. हा आपण समजावून घेतला पाहिजे.
तदनंतर संभाजीराजेंनी कोणालाही किसी को नाही बक्षा. जे जे काही या सगळ्या मोहिमेमध्ये कटामध्ये सहभागी होते, कान्होजी भांडवलकर नावाचा त्यावेळी रायगडचा किल्लेदार होता. या कान्होजी भांडवलकरला संभाजीराजेंनी पोत्यात भरून कडेलोट करून टाकला. जी जी लोक होती याच्यामध्ये खेम सावंत, लखम सावंतांची मुलं होती. खेम सावंत, फोंड सावंत. हा खेम सावंत 10,000ची फौज घेऊन इथे बसला होता रायगडच्या इथे. त्याला देखील मारून टाकलेले. जी जी लोक या कटात सहभागी होती या सर्वांना संभाजीराजेंनी धडा शिकवलाय आणि त्यांना त्यांची जागा त्यावेळी दाखवून दिलेली आहे. जसं राणा प्रतापाचं जीवन होतं ना, त्याला आयुष्यभर कधीही चैनीचं जीवन मिळालं नाही, कधीही राजप्रासादात राहायला मिळालं नाही. जंगलांमध्ये गुहांमध्ये राहावं लागलं, पण त्यांनी स्वतःचा स्वाभिमान कधी सोडला नाही आणि राज्याची स्वतःची ओढ त्यांनी कधी सोडली नाही. तसंच संभाजीराजेंचं जीवन होतं. या दिवसापासून ज्या दिवशी त्यांनी राज्यव्यवहार सांभाळलाय, 16 जानेवारी तारीख पुढे मी सांगतो, तत्पासून संभाजीराजेंना कधीही विश्राम मिळाला नाही. राणा प्रतापासारखंच अतिशय खडतर आयुष्य संभाजीराजेंना पुढच्या काळात जगावं लागले. सोपा विषय नाही, अतिशय अवघड विषय. सबंध आयुष्य उत्तरेला कधीतरी एखाद्या वेळी केसरिया व्हायचा की अंगावरती पांढरे कपडे घालायचे आणि लाल कुंकवाचं पाणी अंगावरती थोडंसं शिंपडायचंय. एक तर विजय मिळून यायचं, नाही तर मरायचंय. तिथे परत माघारी यायचं नाही अपयशी होऊन. पण इथं या स्वराज्यामध्ये रोजचा केसरिया होता, रोजची भांडणं होती, प्रत्यक्ष औरंगजेबाकडे येऊन बसलेला होता. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संभाजीराजेंना तोंड द्यायचं होतं. ही गोष्ट काही सामान्य नव्हती. पण एक संभाजीराजेंच्या पत्रातलं वाक्य मला सांगायचंय. ते पत्र तिथून पुढच्या संभाजीराजेंच्या आयुष्यातलं जीवनाचं हे परिपाक आहे, सार आहे, निष्कर्ष आहे, कन्क्ल्युजन आहे. त्या पत्रातलं वाक्य समजून घ्या. आबासाहेबांचे संकल्पित ते आम्हास करणे अगत्य. जे जे माझ्या वडिलांनी संकल्प आहेत ते सगळे पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे, हे मला केलं पाहिजे असं त्यांनी सर्व ठरवलं. आणि आबासाहेबांचे संकल्पित तो आम्हास करणे अगत्य या उक्तीप्रमाणे संभाजीराजे चालत राहिले, कधीही थांबले नाहीत. एक महत्वाची कौटुंबिक ओढ किंवा शिवाजीराजेंवर त्यांचं असणारं प्रेम व्यक्त त्यांनी केलेलं आहे. त्याची एक फक्त गोष्ट सांगतो. शिवाजीराजेंना जिजाऊ साहेबांवरती शिवाजीराजेंनी मनापासून प्रेम केलं. आई होत्या, शेवटपर्यंत प्रत्येक सल्ला ऐकला. आणि ज्यावेळी जिजाऊ साहेबांचे अखेरचा काळ चालू होता त्यावेळी शिवाजीराजेंनी पाचाडला एक कोट बांधला. सरदेसाईंनी असं वर्णन केलेलं आहे की जिजाऊ साहेबांना म्हणजे अर्थात कुठल्याही स्त्रीला माहेरी गेलं की थोडंसं उसंत असते. माहेर पण हे जास्त आपलं असतं आणि माहेरी गेलं की तिला फार छान वाटतं कुठल्याही स्त्रीला. शिवाजीराजेंनी पाचाडला जो कोट बांधला जिजाऊ साहेबांसाठी तो माहेरच्या धर्तीवरती त्या प्रकारच्या रचनेमध्ये तो कोट बांधला. जिजाऊ साहेबांना इथं शिवाजीराजेंना पाहण्याचाही आनंद होता, स्वराज्याचाही आनंद होता. त्याच प्रकारे मी माहेरी आहे असा देखील तिथे भास असावा आणि म्हणून शिवाजीराजेंनी त्या बांधणीमध्ये तिथे जो कोट बांधला तो त्यांच्या माहेरच्या धर्तीवरती बांधला. संभाजीराजेंनी अगदी अशाच प्रकारे शिवाजीराजेंचं निधन झाल्याच्या नंतर शिवाजीराजेंची जी प्रशस्ती आहे ती प्रशस्ती म्हणजे ती पूर्वी राजदरबारात होती. याबद्दल डॉक्टर सचिन जोशींनी एक लेख प्रकाशित केलेला आहे. ही पूर्वी शिवाजीराजेंच्या दरबारात जिथं सिंहासन होतं तिथे ती प्रशस्ती होती. ती प्रशस्ती तिकडनं काढून आणली आणि ती प्रशस्ती जिथं शिवाजीराजेंचं शेवट दहन क्रिया झाली इथे संभाजीराजेंनी उजव्या बाजूला ओवऱ्या बांधल्या, 5 ओवऱ्या बांधल्या श्राद्ध पक्ष या सगळ्या गोष्टींसाठी. या 5 ओवऱ्यांच्या समोर आणि शिवाजीराजेंच्या समाधीच्या समोर संभाजीराजेंनी ती प्रशस्ती बसवलेली आहे. म्हणजे ही प्रशस्ती तिथे लावणं, त्या ओवऱ्या बांधणं आणि शिवाजीराजेंची समाधी बांधणं हे सगळं काम संभाजीराजेंनी यथोचित केलं. आपल्या वडिलांवरचं प्रेम त्यातनं त्यांनी इथं व्यक्त केलेले आहे. त्या प्रशस्तीतली वाक्य सर्वांना ठाऊक आहे तरी 1 मिनिटभरात सांगतो. 8 ओळींची प्रशस्ती आहे. श्री गणेशाय नमः. प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंद दोनुज्ञेय श्रीमद छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत शाकेशन्नव बाणभूमी गणना दानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सार्पे तिथो. वापी कूप तडाग काय काय बनवलं. वापी कूप तडाग राजी रुचिरे हनेर वनेर विथिके स्तंभे कुंभ गृहे नरेंद्र सरदने रमरम लिहिर वंडिते श्रीमत रायगिरो. श्रीमत रायगिरो गिरामविषय हिरोचिना निर्मितो यावत चंद्र दिवाकरो विलसत तावत समुज्जंभते. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या रायगडाची कीर्ती ही अबाधित राहील. हिरोचिना निर्मितो, हिरोजीने निर्माण केलंय काय तर शिवाजीराजेंची प्रशस्ती आहे.
ही पूर्वी होती राजदरबारात, संभाजीराजांनी ती इकडे आणली आणि इकडे लावली. या सगळ्या गोष्टींच्या नंतर मला एक गोष्ट अतिशय महत्त्वाची अजून संभाजीराजे चरित्रातली सांगायची आहे, जी की आज अलीकडच्या काळामध्ये समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना संभाजीराजे एका विशिष्ट वर्गाचे दुश्मन होते हे दाखवण्याचा विशिष्ट प्रयत्न केला जातोय. मला कोणाची नाव घ्यायची नाही, कुठल्या पक्षाची नाव घ्यायची नाही, पण एक महत्त्वाचा भाग सांगायचा आहे. संभाजीराजे ब्राह्मण द्वेषी होते, संभाजीराजेंनी ब्राह्मणांना मारलं हाणलं, काही नाही असं काहीही नाहीये. संभाजीराजेंच्या प्रशासनात ब्राह्मण देखील होते आणि सगळ्या जातीपातीची लोक होती. हे एक उत्तम, ही वॉज अ बेस्ट ॲडमिरल, बाकी काही नाही. संभाजीराजे उत्तम योद्धा होते, राजा होते आणि उत्तम प्रशासक होते. त्यांनी ह्या जातीचा छळ केला वगैरे असं जे दाखवतात मालिकांमधून, चित्रपटांमधून, असं खरं काही नाहीये. म्हणून संभाजीराजेंची धार्मिक वृत्ती मला तुम्हाला इथं सांगायची आहे. हा एक नवीन विषय किंवा अल्पपरिचित विषय तुमच्यासमोर मला मांडायचा आहे की संभाजीराजेंनी या सर्व लोकांना बाजूला ठेवलं वगैरे असं काही नाही. संभाजीराजे धार्मिक वृत्तीचे होते. ते देवाला मानायचे, ते पूजापाठ करायचे. जरी राजकारण करणारे असतील, राजकारण करणं हा धर्म त्यांचा असेल, तरी राजकारणासोबत त्यांची धार्मिक वृत्ती होती हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्याचे काही मी संदर्भ फक्त तुम्हाला देईल. मौनी बाबा, पाटगावचे जे मौनी बाबा गोसावींचा जो आश्रम आहे, या आश्रमाला संभाजीराजे वर्षासणं देत होते. त्यामध्ये पालखीचे भोई जे होते त्यांना 100 होण प्रतिवर्षी आणि वाजंत्रीला 25 होण प्रतिवर्षी असं त्यांनी दिल्याच्या वर्षासणं प्रतिवर्षी चालू राहावीत, वर्षासणं थांबू नयेत, हा संभाजीराजेंचा कटाक्ष आहे. संभाजीराजेंनी हे पाळलेलं आहे. धार्मिक वृत्ती नसती, कुठल्या जातीच्या, धर्माच्या किंवा देवाच्या जर ते विरोधात असते तर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या, पण त्यांनी वर्षासणं चालू ठेवली आहेत. अजून एक उदाहरण मी देईल. त्यांनी कराडला भाणजी गोपाळला एक पत्र लिहिलंय. त्यामध्ये चाफळला श्री समर्थांच्या ज्या मठामध्ये रामनवमीचा उत्सव होत होता, त्या रामनवमीच्या उत्सवाला त्यांनी वार्षिक वर्षासण दिलेले आहे. या वर्षासणामध्ये कधीही त्यांनी कपात केलेली नाही. ही प्रातिनिधिक उदाहरण सांगतोय. अजून अशी अनेक पत्र उपलब्ध आहेत संभाजीराजेंची की ज्या पत्रांमधून संभाजीराजेंची धार्मिक वृत्ती आपल्याला दिसते. त्यामुळं संभाजीराजे कुठल्या तरी एका जातीच्या विरोधात होते, कुठल्या तरी एका ते धर्मांध त्यांची वृत्ती नव्हती, धार्मिक वृत्ती नव्हती, असं जे काही दाखवत आहेत त्यांच्या आजच्या राजकारणाचे पैलू शिजण्यासाठी ही लोक चुकीची आहेत. ही लोक स्वतःच्या फायद्यासाठी असं काहीतरी दाखवतात. ही पहिली गोष्ट आपण समजावून घेतली पाहिजे. अजून एक महत्त्वाचा भाग मला सांगावा वाटतो. शिवाजीराजेंचं एक पत्र आहे, फार परिचित आहे सर्वांना, लहान मुलांपासून सर्वांना माहिती आहे. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. आपल्या अधिकाऱ्यांना शिवाजीराजेंनी सांगितलंय. काय? रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. पण संभाजीराजेंचं अशाच धाटणीचं एक पत्र आहे. ते इतकं अल्पपरिचित आहे की हे पत्र लोकांना कळलं पाहिजे. हे पत्र लोकांनी हृदयावर स्वतःच्या कोरून ठेवलं पाहिजे. संभाजीराजेंनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, तर्फ करे पठारचा मोरेश्वर गोसावी हे लोक तेथे कुटुंबेशी राहतात. म्हणजे संपूर्ण कुटुंब कबिल्यासहित ही लोक त्या करे पठारला राहत आहेत. तरी तुम्ही येता जाता, आपल्या अधिकाऱ्यांना ते म्हणतायत, तरी तुम्ही येता जाता त्यांच्या माणसास व सेतापोतास गुराढोरांस काडीची तजवीज देऊ नका. देत न जाणे. जेथे ज्यास अनुकूल पडेल तेथे त्यास सुखी राहू द्यावे, पण त्यास तजवीज काडीचीही देत जाऊ नका. सेतापोतास, माणसास, गुराढोरांस तजवीज देत जाऊ नका. म्हणजे याचा अर्थ काय? रयतेच्या काडीच्या देठासही हात न लावणे, हाच अर्थ आहे. ही 2 पत्र आपल्याला एक विचार सांगतात. ही 2 पत्र एक प्रातिनिधिक मी मुद्दाम सांगितली. अनेक पत्र आपण अशी लावली तर नक्की अशी याच्यातनं काही नवीन कन्क्लुजन बाहेर येईल. पण ही 2 पत्र आपल्याला असं सांगतात की शिवाजीराजेंचा संभाजीराजेंचा विचार एक आहे. शिवाजीराजे जे म्हणतात तेच संभाजीराजे म्हणतायत. शब्द इकडे तिकडे होत आहेत, वाक्य इकडे तिकडे होत आहेत, पण दोघांचा विचार एक आहे. रयतेची काळजी जशी शिवाजीराजेंच्या पत्रांमध्ये दिसते, 250 आता 200च्या आसपास पत्र आहेत शिवाजीराजेंची, या संपूर्ण शिवाजीराजेंच्या पत्रात असणारी रयतेची काळजी ही संभाजीराजेंच्या पत्रांमध्ये सुद्धा आलेली आहे. आणि दोघांच्या पत्रांचा सामायिक आशय येतोय हे आपल्याला इथंच लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं जशी शिवाजीराजेंची पत्र सुपरिचित आहे तशी संभाजीराजेंची पत्र देखील सुपरिचित झाली पाहिजे. आणि रयतेचा त्यांना किती कळवळ आहे हे देखील इथं दिसलं पाहिजे. संभाजीराजेंची मी सगळी पत्र वाचलेली आहेत.
या सगळ्या पत्रांमध्ये मला कुठेही त्यांच्या पत्रांमध्ये रयतेला दिलेला त्रास, चारित्र्याबद्दल आलेल्या काही अघोरी गोष्टी, वाईट गोष्टी किंवा व्यसनीपणाबद्दलच्या गोष्टी एकाही पत्रात दिसून येत नाही, एकाही पत्रात दिसून येत नाही. मला उलट एक गंमत म्हणून एक मी पत्र सांगेल की पत्र हे कसं असतं, हे प्राथमिक साधन आहे. म्हणजे राजवाड्यांचं एक वाक्य आहे, वि.का. राजवाड्यांनी इतिहास संशोधकाने एक मोठं वाक्य लिहिलं होतं. जगाच्या इतिहासात हे पत्र अगदी परिचित आहे, सुपरिचित आहे. की ते असं म्हणतात, एक कागदपत्राचं, पत्र व्यवहाराचं, एक पत्राचं चिटूर हे मोठ्यात मोठ्या बखरींना हाणून पाडतात. म्हणजे काय की बखर जी असते एखाद्या राजाच्या पदरी राहून त्या राजाची सगळं त्याच्यात लिहिलं जातं, महाराज किती श्रेष्ठ, भाटाची भूमिका आहे सगळी, नुसते गोडवे गायचे. पण एक कागदपत्राचं चिटूर, अस्सल कागदपत्राचं चिटूर बखरींना हाणून पाडतं. म्हणजे काय की अस्सल कागदपत्रे, पाठवलेली पत्र आहेत आणि यातून खरा इतिहास समोर येतो. हा खरा इतिहास समोर येत असताना एक एकोजी राजांचं पत्र मला आठवतं. शिवाजीराजांचे, त्यांना व्यंकोजी राजे पण आपण म्हणतो. व्यंकोजी राजे शिवाजीराजांचे सावत्र भाऊ, त्यांच्या एका पत्रातला असा उल्लेख आहे की देवळांची पूर्वापार चालत आलेली वतनं त्यांनी जप्त केली, जमिनी काढून घेतल्या, पैसे जे काही मंदिरांना लागतात, मंदिर चालवायचं तर शेती द्यावी लागते, मंदिराला काही जमीन द्यावी लागते, हे सगळं त्यांनी काढून घेतलं. आणि त्यांच्या पत्रातला असा मूळ पत्रातला उल्लेख आहे, देवाला भात देवाला हवाय कशाला, सुवासिक फुलांचा सुगंध मिळाला ते पुरे आहे. सुवासिक फुलं जी असतात ना, त्याला नुसता सुगंध जरी भेटला ना देवाला, तेवढं पुरे. भातासाठी जमीन आणि देवस्थानांची त्यांनी त्या जमिनी काढून घेतल्यात. हे अस्सल पत्र आहे एकोजीराजांचं, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. पण शिवाजीराजांच्या पत्रव्यवहारामध्ये, संभाजीराजांच्या पत्रव्यवहारामध्ये असं कुठल्याही देवस्थानांच्या जमिनी जप्त केल्या, इनामं जप्त, असं काही दिसत नाही. हे दोन्हीही राजे, शिवाजीराजे किंवा संभाजीराजे, हे धार्मिक वृत्तीचे होते. साधू संतांविषयी त्यांना विशेष कळवळा होता, प्रेम होतं. तो ह्या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे, हे राज्यकर्ते त्यावेळी मानत होते. ही गोष्ट आपण समजावून घेतली पाहिजे. देवाला मानणारे होते, धार्मिक वृत्तीचे होते, कुठल्याही जातीच्या विरोधात नव्हते. ही गोष्ट आपण आज समजावून जरूर घ्यायची आहे. मला एक गोष्ट इथे जाता जाता सांगावी अशी वाटते की त्यावेळी एक फ्रायर नावाचा एक इंग्रज आहे, त्याने एक गोष्ट लिहून ठेवली आहे. आपल्यावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये मुघलांचं आक्रमण झालं होतं आणि आपला धर्म पण किती अडचणीत आला होता हे त्यातून दिसतंय. त्याने असं सांगितलंय की त्याचं मूळ पत्र उपलब्ध आहे, टूर रिपोर्टमधला अर्थात तो उल्लेख आहे. मोगल हिंदूंवर दुप्पट डोईपट्टी वसूल करून त्यांची देवळं जिथं दिसतील तिथं फोडून टाकतात. मोगल मराठी लोकांची, हिंदूंची देवळं जिथं दिसतील तिथं फोडून टाकतात. पूजा स्वातंत्र्य तर पूर्णपणे नष्टच झाले आहे. हिंदू लोक दऱ्याखोऱ्यातून जाऊन निर्जन ठिकाणी बसून आपलं भक्तिसुख चोरून अनुभवतात. शिवाजी निसर्गाचे देणे झाला, परंतु त्याचेच व्रत संभाजी पुढे चालवतो आहे. हे पत्र एका परकीयाचं आहे, हे जे प्रवास वर्णन एका परकीयाचं आहे. आणि हा परकीय हा कुठं संभाजीराजांना काही बांधील नाहीये लिहायला. हा जे लिहितोय त्याच्यामध्ये तो निष्पक्षपातीपणे, म्हणजे थर्ड पर्सन म्हणून लिहितोय. त्याच्यात तो असं सांगतोय की शिवाजीराजांचं जे व्रत आहे ना, हे संभाजीराजे पुढे चालवत आहेत. आणि भक्तिसुख चोरून अनुभवाची वेळ आली आहे. हे मुघलांच्या राज्यात काही खरं नाही हिंदूंचं, हे सगळं त्यांनी म्हटलंय. याच्यातून आपल्याला बोध मिळतो की कुठल्याही धर्मावरती कधी असं आक्रमण करायला जाऊ नये, जे की औरंगजेबाने चूक केली आणि सगळे हिंदू तो बाटवत बसला किंवा सगळ्या हिंदूंवरती त्याने आक्रमण केलं. ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे, हे आपल्याला इथे लक्षात येतं. पण संभाजीराजांच्या पत्राच्या उल्लेखाप्रमाणे आबासाहेबांचे संकल्पित त्यामास करणे अगत्य. आणि जे शिवाजीराजांनी केलं ते संभाजीराजांनी केलं. शिवाजीराजांनी सुरत लुटली 6 ते 9 जानेवारी 1664 असंच संभाजीराजांनी बुऱ्हाणपूर लुटलं 2 फेब्रुवारी 1681. बुऱ्हाणपूर सामान्य शहर नाही, बुऱ्हाणपूर अतिशय भारतातलं 2 क्रमांकाचं श्रीमंत शहर. आणि असं शहर संभाजीराजांनी लुटलं. त्या बुऱ्हाणपूरचा एकच उल्लेख मी सांगतो. त्याला असं म्हणायचंय, बुऱ्हाणपूर ही कुबेर नगरी. आणि कुबेर नगरी संभाजीराजांना हवी होती का? कारण आम्हाला घोडपागा वाढवायची होती, आम्हाला स्वराज्याचा मुलूक वाढवायचा होता, सैन्य वाढवायचं होतं, नानाविध किल्ले बांधायचे होते, स्वराज्य सुरक्षित करायचं होतं. या सगळ्याला पैसे लागतात. मग हे पैसे कुठून आणायचे?
तर अर्थातच लूट करणं हे त्यावेळी पडलेला प्रघात आहे. लूट करणं ही शौर्याचं आहे. लूट करणं ही एका राजाची अतिशय वैभवाची कारकीर्द आहे. म्हणून संभाजीराजांनी बुऱ्हाणपूर लुटलं आणि बुऱ्हाणपूर संभाजीराजांनी लुटत असताना औरंगजेबाला अतिशय त्रास झाला. याचं कारण काय की बुऱ्हाणपूर हे औरंगजेबाच्या मर्मबंधातलं शहर आहे. ही सगळ्यात पहिली गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्या 2 बहिणींचा जन्म रोशना आणि गोहरा या दोघींचा जन्म या बुऱ्हाणपुरात झालाय. त्याच्या 2 मुलांचा जन्म बुऱ्हाणपुरात झालाय. शहजादा मोहम्मद आझम आणि शहजादा मोहम्मद मुअज्जम या दोघांचा जन्म बुऱ्हाणपुराचा. मुमताज महल ही 12व्या बाळंतपणात या बुऱ्हाणपुरात वारली आहे. औरंगजेबाला तो क्रूर होता, तो कपटी होता हे सगळ्यांना माहिती आहे. धर्मांध होता, पण तो प्रेम करणारा होता हे खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याला त्याच्या आयुष्यात लव्ह ॲट फर्स्ट साईट असं एकदा घडलं होतं. एकदा प्रेम झालं होतं आयुष्यात. आता ते प्रेम कुणाशी झालं हे सांगताना फार वाईट वाटतं, कारण त्याच्या मावशीचा एक नवरा होता. तो मीर खालिब बुऱ्हाणपुरात राहायचा आणि त्याची एक बेगम होती जणाण्यातली. त्या जणानखान्यातली एक स्त्री याला आवडली आणि त्याला तिच्यावर प्रेम झालं. ती नंतर वारल्यानंतर त्यांनी बुऱ्हाणपूर सोडलं. पण बुऱ्हाणपुरात हा याचं किती मर्मबंधातलं शहर आहे हे मला इथं सांगायचं आहे. 1 फेब्रुवारी 1681 मराठ्यांनी बुऱ्हाणपुरावरती हल्ला केला आणि 2 फेब्रुवारीला लूट चालू झाली. उंट घोडे कमी पडले लूट आणायला, म्हणून मराठ्यांनी काय करावं, काही साहित्य जे उरलं बुऱ्हाणपुरामध्ये. संभाजीराजांचा एक अधिकारी त्यांच्याकडे आला. तो म्हणाला उंट संपले, घोडे संपले, मावळ्यांनी सुद्धा अंगा खांद्यावर काही साहित्य घेतले, आपण सगळं घेऊन चाललोय, पण खूप साहित्य उरलंय, करायचं काय. संभाजीराजांनी सांगितलं की यांना इथं काही शिल्लक राहिलं नको, चौकामध्ये घ्या आणि त्याला सगळी आग लावा. ते साहित्य चौकात घेतलं आणि त्या साहित्याला आग लावून टाकली. बुऱ्हाणपूर संपूर्ण संभाजीराजांनी जाळलं. मोठमोठ्या हवेलींना आग लावून टाकली. पण एक पथ्य संभाजीराजांनी तिथं पाळलंय. तिथं अनेक स्त्रिया होत्या. शिवाजीराजांचं सर्वांना ठाऊक आहे. मोहनदास पारख याचा संपूर्ण इतिहास सर्व लोकांना ठाऊक आहे की शिवाजीराजांनी सुरत लुटली, पण मोहनदास पारखची विधवा ती जी स्त्री होती, मोहनदास पारख वारला होता सुरत लुटीमध्ये, पण त्याची पत्नी आणि त्याच्या मुलींना शिवाजीराजांनी संरक्षण दिलं होतं. असंच पथ्य संभाजीराजांनी बुऱ्हाणपुरात पाळलेलं आहे. मी शहर लुटलं, मला संपूर्ण शहर माझ्या अंकित झालं म्हणून मी स्त्रिया पळवून नेईल असली काही वृत्ती संभाजीराजांकडे नव्हती. चारित्र्य शुद्ध होतं म्हणून संभाजीराजांनी उगाच कुठल्या स्त्रियांना तिथं त्रास दिलाय किंवा उचलल्याची नोंद नाही, असं काही केलं नाही. त्या बुऱ्हाणपुरामधला संपूर्ण खजाना संभाजीराजांना मिळालाय, पण कुठल्याही स्त्रीला संभाजीराजांनी तिथं धक्का लावलेला नाही. हा भाग सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपण समजावून घेतले पाहिजे. अजून त्यांनी तिथे एक मानवता देखील पाळली आहे. ती मानवता काय, कारण नसताना उगाच त्यांनी जीवितहानी नाही केलेली. म्हणजेच आपल्याकडे आपण अगदी अलाउद्दीन खिलजीपासून जो इतिहास पाहतो, या इतिहासामध्ये एखादं शहर लुटलं की तिथं बिचारे गुडघ्यावर बसलेली जी लोक असतील त्यांच्या कत्तली चालू होतात. संभाजीराजांनी विनाकारण कत्तली केलेल्या नाहीत, ही गोष्ट पहिली आपण लक्षात घेतली पाहिजे. तदनंतर व्यापाऱ्यांना त्यांनी उगाच तिथं त्रास दिलेला नाही. एक उस्मान सौदागर नावाचा घोड्यांचा व्यापारी होता. या घोड्यांच्या व्यापाऱ्याकडून स्वतः संभाजीराजांनी काही घोडे विकत घेतलेत. ही गोष्ट फार महत्वाची आहे. व्यापारी वर्गाने ही गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे की संभाजीराजे औरंगजेबाच्या विरोधात आहे. औरंगजेब इथं दक्षिणेत माझी शहरं जाळतोय म्हणून मी त्याचं शहर जाळतोय, तो माझं राज्य लुटतोय म्हणून मी त्याचं राज्य लुटतोय. जशास तसे ठकासे असावे ठक, उद्धटासे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. पण मी असं नाही करत आहे की त्याच्या स्वराज्यात त्याच्या राज्यात जाऊन मी काही लुटतोय म्हणून स्त्रिया उचलून आणणं, विनाकारण कत्तली करणं, व्यापारी लुटणं, असे काही संभाजीराजांनी केलेलं नाही. बुऱ्हाणपूर जर लुटलं होतं तर उस्मान सौदागरचे घोडे पळून आणणं कितीकसा अवघड होतं, त्याला मारून टाकणं कितीकसा अवघड होता. पण संभाजीराजांनी त्याच्याकडून घोडे विकत घेतलेत. हे सगळ्या व्यापारी वर्गाने पहिले लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊया की हे संभाजीराजांनी लुटलं शहर, औरंगजेबाला धक्का बसला आणि त्यानंतर 4 सप्टेंबरला औरंगजेब उदयपूरहून निघाला आणि तो इथं दक्षिणेमध्ये आलाय. मला सांगायचंय, दुसरी लूट संभाजीराजांनी केली ही केली खडकी या शहराची. त्याचं जुनं नाव खुजिस्ताए बुनियाद म्हणजे औरंगाबाद. आता मी प्रेमाने त्याला संभाजीनगर म्हणतो,
काही वर्ग आहे संभाजीनगर म्हणणारा, सगळे म्हणत नाही, पण हे संपूर्ण औरंगाबाद शहर संभाजीराजेंनी साफ लुटलं. इथं औरंगजेबाची एक पत्नी दिलरस बानू वारली होती. नंतर 1670 मध्येच तिथं, आज ज्याला आपण बीबी का मकबरा असं म्हणतो, हे दिलरस बानूच्या प्रित्यर्थ औरंगजेबाच्या मुलाने बांधलं. हा सगळा प्रकार तिथं चालू असताना संभाजीराजेंनी तिथं लूट केलेली आहे आणि महत्त्वाच्या काही सोनं नाणं सगळं तिथून उचललेलं आहे. मला वाटतं तुम्ही पण आता म्हणाल संभाजीनगर म्हटलं पाहिजे. संभाजीराजांचा फार मोठा इतिहास तिथे आहे आणि या सगळ्या प्रकाराच्या नंतर संभाजीराजेंनी एवढ्या मोठ्या लुटी केल्या आणि आज स्वराज्य त्या दिवशी संपन्न झालं, समृद्ध झालं आणि स्वराज्याला आता पुढची उडी, पुढचे पंख पसरवून आता स्वराज्य पुढे जाणार आहे. अशा परिस्थितीत संभाजीराजेंनी स्वराज्य आणून ठेवलं. मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. शिवाजीराजेंची पारख कधीही माणसांबद्दल चुकली नाही, तशी संभाजीराजेंची पारख माणसांबद्दल कधी चुकली नाही. संभाजीराजेंनी एक असुजी नावाचा व्यक्ती होता, याला संभाजीराजेंनी नंतर साल्हेरला पाठवलं. रामशेजवरून रामशेज तो देऊ शकतो हे संभाजीराजांच्या लक्षात आलं, म्हणून रामशेज किल्ला हा सुरक्षित ठेवायचा होता. एक गंमत म्हणून फक्त सांगतो, शहाजहान ज्यावेळेस दक्षिणेत आला होता त्यावेळेस शहाजहाननी पहिल्यांदा जो किल्ला जिंकला हा शुभशकुन झाला, तो रामशेज होता. औरंगजेबाला वाटलं आपण पण पहिला किल्ला जिंकू, शुभशकुन घेऊन, म्हणजे संपूर्ण दक्षिण मिळेल शहाजहान सारखं. पण असं काही घडायचं नव्हतं. शहाजहानला तो किल्ला लगेच मिळाला, रामशेज दुर्ग, पण औरंगजेबाला तो लगेच मिळाला नाही. 5 वर्ष वेढा चालला. या 5 वर्षाच्या वेढ्यामध्ये शहाबुद्दीन खान, बहादूर खान कोकलताश, शहीद खान, शहादी खान हे सगळी मंडळी तिथं होती. पण 5 वर्ष तो वेढाच चाललाय. ही गोष्ट फार महत्त्वाची आपण समजावून घेतली पाहिजे. या सगळ्या प्रकाराच्या नंतर औरंगजेबाला शुभशकुन झाला नाही, तो अशुभ शकुन झाला. अशुभ ठरलं की शहाजहानला एका मिनिटात मिळालेला तो दुर्ग याला काही मिळालं नाही, याला 5 वर्ष तिथं झगडावं लागलं. पण जो किल्लेदार होता याची निवड संभाजीराजांनी केली होती. शिवाजीराजांची निवड, लोकांची जी काही शिवाजीराजांनी केली ती निवड कधीही चुकली नाही आणि त्याच प्रकारे संभाजीराजांनी निवड केली, ही सुद्धा निवड कधीही संभाजीराजांची चुकली नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अनेक माझ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, त्यांनी मला सकाळीच सांगितलं की तुम्ही जंजिराच्या विषयी बोला, संभाजीराजे आणि जंजिरा आम्हाला ऐकायचं आहे. मला तुम्हाला सांगावं वाटतं, संभाजीराजे आणि जंजिरा हे एक वेगळं प्रकरणच आहे. फार ढोबळ सांगतोय मी, फार वरवर सांगतोय, वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे. पण संभाजीराजेंनी सिद्धीचे अत्याचार अगदी पराकोटीला जात असताना सिद्धीचे अत्याचार टोकाला गेले होते. कोणाचे कान कापणे, कोणाचे ओठ कापणे, मराठी मुलखात घुसणे आणि त्यांच्या स्त्रिया पळवून तिकडे वरती नेऊन विकणे, ह्या सगळ्या प्रकार त्यांनी चालवलेले होते. त्याच्यावरती कुठेतरी अंकुश ठेवणं आवश्यक होतं. संभाजीराजेंना जंजिरा नाही जिंकता अपयश आलेलं आहे. अपयश जरूर आले, शिवाजीराजेंना आले, संभाजीराजेंना आले. पण प्रयत्न न करणं ही खरी हार. प्रयत्न करणं आणि अपयश येणं म्हणजे हे प्रगतीच्या पायऱ्या आहेत असं मला सांगायचं आहे. मला तुम्हाला सांगावं वाटतं, संभाजीराजेंनी एक अतिशय ब्रिलियंट प्लॅन त्यावेळी केलेला होता. अतिशय विद्वान विचारांनी, विद्वान त्यांच्या त्या मस्तकाने एक निर्णय ठरवला. कोंडाजी फर्जंदाची नियुक्ती त्यांनी केली. हा कोंडाजी फर्जंद काय की वेगळं सांगायला नको, सर्वांना माहिती आहे पन्हाळगड त्यांनी कसा जिंकला होता. आमचे मित्र त्यांनी एक त्याच्यावरती फर्जंद नावाचा चित्रपट देखील दिग्पाल लांजेकरांनी बनवलेला आहे अलीकडच्या काळात. तर हा कोंडाजी फर्जंद संभाजीराजांच्या सांगण्यावरून जंजिऱ्यामध्ये गेला, पण तो पकडला गेला चुकून. त्याची पत्नी पण तिथे होती आणि काझी महम्मद तालकरची जी पत्नी होती ती याच्या पत्नीची दासी. आणि काही गोष्टी आपसात बोलत असताना त्याला संशय आला, सिद्धीने त्याला पकडलं. नाहीतर संभाजीराजेंना जंजिरा जरूर मिळाला असता. तशी चिन्ह होती आणि जंजिरा आपल्या मराठी फौजेच्या पदरात पडणार होता. पण दुर्दैवाने असं घडायचं नव्हतं, नियतीला ते मान्य नव्हतं. पण संभाजीराजेंनी अतिशय उत्तम प्रयत्न केला. एकदा मला आठवतं, त्यांनी कापूस आणि कापसाच्या गोंड्या आणल्या होत्या आणि लाकडाचा एक मोठा संच त्यांनी एकमेकाला बांधून जंजिरापर्यंत प्रयत्न केला. नंतरच्या काळामध्ये हा प्लॅन यशस्वी होत नाहीये म्हणून ही योजना दूर करून त्यांनी काही दगडं टाकून खाडी बुजवायला सुरुवात केली होती. प्रभू श्री रामचंद्रांच्या नंतर संभाजीराजे असे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी सेतू बांधायला समुद्रात सुरुवात केलेली आहे. आणि त्यावेळी संभाजीराजेंनी मोठमोठ्या धोंडी तिथं टाकल्यात शिळा
पण त्याला काही विशेष यश आलं नाही. खरं तर या विषयाला नक्की यश आलं असतं, पण हसन अली 40,000ची फौज घेऊन कल्याण मार्गे रायगडकडे यायला निघाला. रायगड तर राजधानी, ती पहिली सुरक्षित राहिली पाहिजे या विचाराने संभाजीराजे थांबले आणि माघारी आले, नाहीतर त्यावेळी जंजिरा जरूर मिळाला असता. पण या सगळ्या प्रकारामधून हा जंजिरा त्याच्याविषयी खूप आतमध्ये सांगता येईल. एक तासाचं प्रकरण आहे, नंतर कधीतरी संभाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे आणि जंजिरा असा विषय आपण नंतर घेऊयात. पण या सगळ्या प्रकरणामध्ये संभाजीराजांनी चांगली तिथं लढत दिलेली आहे. आपण त्यांच्या चरित्राच्या अगदी शेवटाला जात असताना म्हैसूरकर चिक्कदेव याला सुद्धा संभाजीराजेंनी, तो फार तिथं पुंड झालेला होता, बलिष्ठ झालेला होता, त्यांनी कधी कोणाकडून तो हरलेला नव्हता. त्याच्या त्रिची शहरावर संभाजीराजेंनी हल्ला केलाय, त्याचा पाषाणकोट त्यांनी जिंकलाय. पहाटे पहाटे संभाजीराजेंनी लढाई केली आहे. त्यांनी त्या कावेरी नदीत घोडी घातली आहे आणि मराठ्यांनी त्या भागातले, त्या प्रांतातले 22 किल्ले स्वराज्याला जोडलेत. हे सगळं संभाजीराजेंनी केलेलं आहे. नवीन एक सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, आपल्या राज्याला नवीन प्रांत जोडण्याचा त्यांनी फार मोठा प्रयत्न केलाय. ही गोष्ट इथून मला सांगायची आहे. पोर्तुगीज अतिशय धर्मांध लोक, या पोर्तुगीज आणि संभाजीराजे हा विषय मला सांगायचा आहे फार बारकाईने. या पोर्तुगीज लोकांचं आणि संभाजीराजेंचं विशेष कधीच पटलं नाही. याचं कारण काय? पोर्तुगीज हे धर्मांध आहेत, संभाजीराजे धर्मांध नाही आहे. ते धार्मिक वृत्तीचे आहेत पण धर्मांध नाही. धार्मिक वृत्ती म्हणजे आपल्या आपल्या देवाचं स्मरण आपण करणं, पूजापाठ करणं, पण इतर धर्मियांना मारून टाकणं किंवा त्यांचा धर्म बाटवणं म्हणजे धर्मांधता असते. पोर्तुगीज अशा विचारांचे होते. या मिशनरी पोर्तुगीजांनी अतिशय मागासपणाने स्वतःच्या चारित्र्यहीनतेचे दाखले साष्टी, जुवे, बारदेश म्हणजे आजचा गोवा इथं द्यायला सुरुवात केली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या आजच्या गोव्यातल्या साष्टी, जुवे, बारदेशमध्ये अन्याय, अत्याचार चालू केले. मला आठवतं शिवाजीराजेंनी एकदा त्या ठिकाणी जाऊन तिथल्या काही ज्या फादर्स लोक होती त्या चौघांचे मुंडकी छाटून शिवाजीराजेंच्या घोड्याच्या 4 पायांना 4 मुंडकी बांधली होती. का तर ही लोक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मराठी मुलखातल्या लोकांना, संपूर्ण हिंदू समाजाला आमचा धर्म स्वीकारा, ख्रिश्चन धर्माचे व्हा म्हणून प्रयत्न करत होती. शिवाजीराजेंनी त्यांना सांगितलं असं करू नका. ते म्हणाले आमचं कामच हे, आम्ही तुमचा धर्म वाटवणार. शिवाजीराजे म्हणाले आता तुम्हाला मी पर्याय देतो. आणि पर्याय काही दिला त्यांनी, एकतर हिंदू धर्म स्वीकारा नाहीतर मरायला तयार व्हा. त्यांनी आपापसात बघितलं आणि त्यांनी काही तयारी दाखवली नाही. शिवाजीराजेंनी असा हात केला, त्यांच्या अधिकाऱ्यांनी जाऊन चौघांची मुंडकी छाटली आणि शिवाजीराजांच्या घोड्याच्या 4 पायाला 4 मुंडकी बांधली. नंतर शिवाजीराजेंनी एक रपेट देखील मारल्याचा उल्लेख आहे. हे पत्र मुंबईवरून सुरतला पाठवलं, त्या पत्रातला देखील हा उल्लेख आहे. अगदी अशीच कृती संभाजीराजेंनी देखील केली. संभाजीराजेंनी गोव्याला सांगितलं की माझ्या मुलखातल्या, स्वराज्यातल्या लोकांना तुम्ही धर्म बदलायला लावायचा नाही. मी तुमच्या धर्माकडे बघत नाही, मला तुमच्या धर्माचं काही घेणं देणं नाही. तुमच्या धर्मात तुम्ही राहा, सुखरूप राहा, सुरक्षित राहा, पण इतरांवर आपला धर्म लादू नका, हे संभाजीराजे सांगत होते. पण ती लोक ऐकायला तयार नव्हती. ती लोक धर्म बदलवण्यासाठी प्रयत्न करत होती. आणि अशा सगळ्या गोष्टींमधून मला सांगावं वाटतं, पोर्तुगीज ही एकमेव इतकी चिवट जमात होती की सगळ्यात पहिल्यांदा भारतात आले, सगळ्यात शेवट भारतातून गेले. सगळ्यात पहिल्यांदा 1510ला अल्फान्सो दे अल्बुकर भारतात आला. आज आपण जो अल्फान्सो आंबा खातो आपण, त्याचं नाव अल्फान्सो असतं. या अल्फान्सो हा पोर्तुगीज आपल्याकडे आला, त्याच्या नावाने येते. अल्फान्सो दे अल्बुकर 1510ला आला आणि नंतर ऑपरेशन विजय 1961ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला करावं लागलं. हे सुद्धा हे पोर्तुगीज लोक इतकी चिवट होती, संभाजीराजेंनी सांगूनही ते ऐकत नव्हती. त्यांनी आपला प्रदेश हस्तगत करायला सुरुवात केला आणि दक्षिण कोकण पोर्तुगीजांनी घेऊन औरंगजेबाला मदत करायला सुरुवात केली. आपल्या स्वराज्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून संभाजीराजांनी त्यांना वारंवार सूचना दिल्या, पण त्यांनी सूचनांकडे दुर्लक्ष केलं आणि संभाजीराजांना स्वराज्याला अडचण येईल असं वर्तन त्यांनी चालू केलं. हे वर्तन चालू झालेलं असताना संभाजीराजे थांबले नाहीत. त्यांनी समजावून सांगितलं आणि त्यांनी ऐकलं नाही, म्हणून संभाजीराजांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये फोंड्याचा संघर्ष सर्वांना माहिती आहे. येसाजी कंक भूतोंड्याचे, नंतर कृष्णाजी कंक, सर्वांना हे ठाऊक आहे, हे लढले. कृष्णाजी कंक म्हणजे येसाजींचा मुलगा, याचं तिथं बलिदान आहे फोंडाचा किल्ला जिंकून घेत असताना. या सगळ्या प्रकरणामध्ये मराठ्यांनी कडवट झुंज तिथं दिली
नंतर फोंडा नाजूक झाल्यामुळं संभाजीराजांनी एक मर्दनगड नावाचा किल्ला शेजारी बांधून काढला. तिथं जुवे बेट मराठ्यांनी जिंकलं. तिथं कॅथरीन चर्च त्या पोर्तुगीजांनी बांधलं होतं. मराठ्यांनी काही ते पाडण्या बिडण्याच्या भानगडीत पडले नाही. मात्र आमचा प्रदेश आमच्या ताब्यात असावा या भूमिकेतून मराठ्यांनी ते जिंकून घेतलेलं आहे. धर्मांध विजरई जो होता, चारित्र्यहीन विजरई जो होता, कोंदी द अलवोर, या कोंदी द अलवोर या विजरईला संभाजीराजांनी सांगूनही त्याने ऐकलेलं नसल्यामुळं आणि वारंवार आपला धर्म इतरांवर लादत असल्यामुळं, स्वराज्यातली लोक ही ख्रिश्चन बनावीत म्हणून तो प्रयत्न करत असल्यामुळं संभाजीराजांनी त्याच्यावरती हल्ला केला. आणि तो इतका आत्मविश्वास त्याचा द्विगुणित झालेला होता, त्याला वाटलं आपल्या मदतीला मुघल येतील आणि संभाजीला आपण असं मारू तसं मारू, स्वराज्यातल्या लोकांना स्वराज्यातल्या योद्ध्यांना आपण मारून काढू असं वाटत असताना संभाजीराजांनी कडवड झुंज दिली आणि हा कोंदी द अलवोर विजरई पळत सुटला. पोर्तुगीजांची त्रेधा तिरपीट उडाली. पोर्तुगीज मराठ्यांना पाठी दाखवून पळायला लागले. पोर्तुगीज पळत असताना मराठी त्यांच्या मागे लागले आणि झुंज कडवट ही अतिशय वेगाने चालू झाली. पुढे संभाजीराजे गेले आणि एका मांडवी नदी तिथे वाहते, त्या मांडवी नदीतून ह्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. याला एक होडी तिथे मिळाली. हा एकटा होडीत बसला आणि वल्लवत पलीकडे जात चालला. त्याच ठिकाणी संभाजीराजे मागणं आले आणि कुणीतरी त्यांना एक बंदुकी, ठासणीची बंदूक असते, ती ठासून कुणीतरी पटकन संभाजीराजांच्या हातात त्यावेळी दिली. संभाजीराजांनी ती खांद्यात अडकवली आणि त्यांनी एक गोळी चालवली. या कोंदी द अलवोरला ती गोळी अशी गेली आणि त्याच्या छातीत न लागता 2-3 इंच गोळी पलीकडे सरकली आणि त्याच्या उजव्या दंडात ती गोळी घुसली. तो कोंदी द अलवोर हा अगदी भावनिक झाला, गर्भगलित झाला, गलित गात्र झाला, रडायला लागला. आणि तो घुसला कुठे तर आज गोव्यामध्ये असणाऱ्या ओल्ड गोव्यामध्ये तो तिथे शिरला. आणि यांनी त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी मशालींच्या उजेडात जाऊन तिथं सेंट झेवियरचं प्रेत बाहेर काढलं त्या शवपेटीमधून आणि त्याची करुणा भाकत बसला. मला सोडवा, मला वाचवा. त्या सेंट झेवियरचं प्रेत आजही ते त्यांनी जतन केलेलं आहे. हे प्रेत त्यांनी रात्रीतून त्या तळघरातून बाहेर काढलं आणि त्याची करुणा भाकत बसला. पण त्याची काही करुणा सेंट झेवियरने ऐकली नाही, कोणीच ऐकली नाही. कारण तुम्ही जसे वागता तसे तुम्हाला लोक प्रत्युत्तर देतात, ही गोष्ट संभाजीराजांनी त्यांना दाखवून दिली. आणि त्यामुळं तिथून पुढं पोर्तुगीज सत्ता ही संभाजीराजांच्या बलिदानापर्यंत कधी त्यांनी मुंडकं वर करून काढलेलं नाही, मुंडकं वर करून मराठ्यांकडे पाहिलेलं नाही. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. शिवाजीराजांचा एक विचार होता, सागरावर सामर्थ्य हवे. संभाजीराजांनी तरंगता तोफखाना तयार केला. अगदी आपण शेवटाला जाऊयात, संभाजीराजे कसे पकडले गेले आणि वरवर ढोबळ बोलावं लागते, वेळची मर्यादा मला माहिती आहे. पण संभाजीराजेंनी या सगळ्या प्रकारानंतर पोर्तुगीजांना थोपवलं, थांबवलं, शिक्षा दिली, सुनावलं. त्यानंतर मोगल सुद्धा त्यांनी अंगावर घेतले आणि थोपवलेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात मुघलांचा मारा इथं होत असताना संभाजीराजेंनी अतिशय जागरूकतेने स्वराज्य सांभाळायचं काम केलंय. पण एक नशिबाचं दुर्दैव असं की संभाजीराजेंचं वय त्यावेळी होतं 32 वर्ष आणि संभाजीराजे त्यांच्या अगदी शेवट त्यांना कसं पकडलं हे मी सांगतोय. त्यावेळी कोकण शिर्क्यांकडे होता बऱ्यापैकी, दाभोळच्या खालची बाजू. आणि एक थोडीशी अडचण अशी निर्माण झाली की या शिर्क्यांनी कोकणामध्ये स्वतःचा ताबा केलेला असताना एक हरबा देसाईचा वाद तिथं उत्पन्न झाला. शिर्के आणि हरबा देसाई असा वाद चालू होता. या वादाचं निराकरण करण्यासाठी संभाजीराजांना त्यावेळी थोडीशी गडबड होती. औरंगजेब स्वतः दक्षिणेत होता. त्याला मारवत असताना, थोपवत असताना संभाजीराजांना फार मोठ्या मोहिमा उरकायच्या होत्या. म्हणून कवी कलशाला त्यांनी पाठवलं. हा कवी कलश तिथं तो वाद मिटवत असताना हरबा देसाईच्या बाजूने थोडासा झुकला. शिर्के त्याच्यावरती उठले आणि शिर्क्यांनी कवी कलशाच्या फौजेला आणि कवी कलशाला मारत मारत खेळण्यात कोंडलं. खेळणा म्हणजे विशाळगडात कोंडला. हा विशाळगडात कोंडला गेल्यामुळं तिथून बाहेर येत असताना मात्र त्याचे हाल झाले. संभाजीराजांना ही हकीकत कळली आणि संभाजीराजांना अतिशय दुःख झालं की हा काय प्रकार आहे, का बरं शिर्के असे वागले वगैरे वगैरे. या सगळ्या प्रकारामध्ये शिर्क्यांनी शिवाजीराजांकडे वतन मागत होते. नंतर शिवाजीराजांचं निधन झाल्यानंतर संभाजीराजांकडे वतन मागत होते. वतन देण्याचा स्वराज्याचा दंडक नाही असं शिवाजीराजांनी सांगितलं, तदनंतर संभाजीराजांनी देखील सांगितलं. पण त्यांना वतन हवं होतं.
अशा सगळ्या प्रकारानंतर पण ते स्वराज्यात होते, स्वराज्यातून एकनिष्ठतेने लढलेत. संभाजीराजेंना सिंहासन मिळवून देत असताना शिर्क्यांनी फार मोठा वाटा त्यांचा देखील आहे. पण या सगळ्या प्रकाराच्या नंतर संभाजीराजे अतिशय वेगाने कोकणात गेले आणि त्यांनी शिरकाण जाळल्याचा सरदेसाईंनी उल्लेख केलेला आहे रियासतीमध्ये. त्यांनी शिरकाण जाळलं आणि स्वतः त्यांनी खेळण्यातून विशाळगडामधून कवी कलशाला बाहेर काढले आणि प्रत्यक्षपणे पुन्हा ते रायगडला यायला निघालेले आहेत. हा महिना आहे जानेवारी चा आणि या जानेवारीमध्ये संभाजीराजे आता येत आहेत रायगडला. ते रायगडला येत असताना जानेवारी 1689ला संभाजीराजे तिकडनं निघाले आणि कोकणातून रायगडला वरती येत असताना संगमेश्वरला काही वेळ जास्त मुक्काम त्यांचा तिथे झालेला आहे. जास्त वेळ मुक्काम झालेल्या असल्यामुळे शेख निजाम या एका व्यक्तीला औरंगजेबाने सांगितलं की तुला असं करायचं आहे की संभाजीराजेंवर तुला नजर ठेवायची आहे. काफर बच्चा असा उल्लेख येतो. सेतू माधवराव पगडींनी संपादित केलेल्या मुघल दरबारच्या बातमीपत्रामध्ये प्रत्येक पत्रामध्ये संभाजीराजेंचा उल्लेख हा काफर बच्चा असा आलेला आहे. काफर बच्चा तिथे आलेला आहे. ते शिवाजीराजेंचा मुलगा संभाजीराजे, त्याच्यावर लक्ष ठेव, त्याला तुला पकडायचं आहे. हा शेख निजाम इकडं तिकडं फिरत होताच. कुणालाही फितुरी कुणी काही केलेले वगैरे असले काही उल्लेख मला करायचेच नाही आहेत. कुणाची आडनाव विनाकारण गोवायची नाही आहेत. कारण औरंगजेब काही वेडा नाही आहे आणि शेख निजाम काही मूर्ख नाही आहे की तो संभाजीराजेंपर्यंत पोहोचू शकत नाही, असा काही प्रकार नाही. हा त्यांना शोधतच होता आणि संभाजीराजे संगमेश्वरला आहेत याची कल्पना त्याला त्यावेळी आली. मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं वाटतं की संभाजीराजे हे या संगमेश्वरात राहिले होते. त्या सरदेसाईंच्या वाड्यात ते मुक्कामाला असताना शेख निजाम 3000ची फौज घेऊन रात्री अचानक फुरफुरण्याचे, घोड्यांचे आवाज, काही तलवारींच्या खनखनाटाचे आवाज ऐकू आले आणि संभाजीराजे वाड्यातून बाहेर आल्यावर कळलं, अरे हे तर आपल्या वाड्यापर्यंत आले. आणि अगदी संभाजीराजेंच्या वाड्यापर्यंत शेख निजाम येऊन थांबला, मुकरब खान येऊन थांबलाय. प्रत्यक्षपणे छोटी लढाई तिथे चालू झाली आहे. 1 फेब्रुवारी 1689ला संभाजीराजे शेख निजामाकडून पकडले गेलेले आहेत. अतिशय दुर्दैवाचा प्रसंग मी सांगतोय. आपलं मस्तक, हृदय, डोळे नीट उघडे ठेवून ऐका. अतिशय विचित्र प्रसंग स्वराज्यावर ओढवलाय. मुघलांच्या एका मोठ्या सरदाराच्या, नामांकित सरदाराच्या हातात संभाजीराजे जिवंत सापडलेत. ज्यावेळी स्वातंत्र्य गमावणं काय असतं हे कळेल तुम्हाला. ही गोष्ट सामान्य नाही. रामदेवरायाचं स्वातंत्र्य त्यांनी गमावलं. हरपाल देवापर्यंत काय काय हाल केलेत आपले हे सर्वांना ठाऊक आहे. अगदी असेच प्रकार संभाजीराजेंचे होणार हे डोळ्यासमोर सगळं दिसायला लागलं होतं. संभाजीराजेंना 1 फेब्रुवारी 1689ला शेख निजामाने संगमेश्वरला पकडलंय आणि संगमेश्वरला पकडलेलं असताना त्यांनी होईल त्या परत्वे रात्री देखील तिथं मुक्काम न करता तो निघालाय आणि बहादूरगडला औरंगजेबाच्या समोर त्यांना उभं केले. आपल्याला असं वाटतं का की मराठी लोकांनी का तिथे सोडवलं नाही संभाजीराजेंना? एवढा मोठा प्रवास होत असताना का कुणी मरी पडलं नाही? असं घडायला शेख निजामाने खूप जास्त संधी दिलेली नाही. शेख निजामाने खूप परत्वे, खूप त्वरित तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तरी देखील 32 शिराळा जे आहे इथे नारोशंकर राजे बहादरनी मोठ्या फौजानिशी त्यांना अडवा आला. पण त्याचा प्रतिकार जो होता तो त्यांनी मोडून काढला आणि नारोशंकर राजे बहादरला त्यांनी बाजूला केलं आणि तो येऊन तिथे पोचला. शेख निजामाने संभाजीराजेंना, कवी कलशाला, काही नामांकित अधिकाऱ्यांना औरंगजेबाच्या समोर उभं केलं. औरंगजेबाने प्रत्यक्ष संभाजीराजेंना पाहिलं. तो सिंहासनावरून उतरलाय आणि त्यांनी गुडघे टेकून तिथे अल्लाची करुणा भाकली की बाबा आता माझं युद्ध संपेल हे दक्षिणेतलं. इतका तो अतिशय तो भावनिक झालाय त्यावेळी, याचे उल्लेख आलेले आहेत. मला तुम्हाला सांगावं वाटतं की 1686ला औरंगजेबाने आदिलशाही संपवली, 6 महिन्यात संपवली. कुतुबशाही संपवली, कैदेत टाकले, राजकैदी बनवले यांना. पण स्वराज्य 9 वर्ष झगडा चालू आहे. 9 वर्ष संपू शकत नव्हतं. 9 वर्ष संभाजीराजे झगडा देत होते म्हणून त्याला काही करता येत नव्हतं. 1 फेब्रुवारीला संभाजीराजेंना पकडलंय आणि मागण्या केल्या 2.
या 2 मागण्या अशा आहेत की तुझा संपूर्ण खजाना कुठे ठेवला आहे हे मला सांग, आणि त्याचबरोबर बाबा तू या सगळ्या किल्ल्यांना आमच्या ताब्यात कसा आणि कधी देशील, सगळे किल्ले दे आणि खजाना दे, मी तुला सोडतो, असं औरंगजेबाने सांगितले. संभाजीराजेंनी, जे अधिकारी संभाजीराजेंना हे सगळं सांगायला आले की तू सगळे किल्ले जर दिलेस आणि खजाना दिलास तर तुझी लगेच सुटका करतो आम्ही, हे सांगायला जे अधिकारी आले त्या अधिकाऱ्यांजवळ संभाजीराजेंनी अतिशय वाईट भाषेमध्ये औरंगजेबाची निर्भसना केली. काही कागदपत्र तर असं सांगतात की औरंगजेबाला संभाजीराजेंनी शिव्या दिल्या त्या ठिकाणी, आणि शिव्या दिल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्याने जाऊन औरंगजेबाला सांगितलं. ती तारीख होती 5 फेब्रुवारीची रात्र. मला काही वाईट उल्लेख सांगायचे नाहीत, वाईट म्हणजे तुम्हाला माझ्या हृदयाला खूप वेदना होतील असले काही उल्लेख सांगायचे नाही, पण अगदी ढोबळ सांगायचं म्हणून सांगावं वाटतंय की औरंगजेब चिडला. त्याने त्या दिवशी असं सांगितलं की कवी कलशाची जीभ आणि संभाजीचे डोळे हे काढून घ्या. कवी कलशाची जीभ हसडली आणि संभाजीराजांचे डोळे त्यावेळी त्यांनी काढले. ही रात्र होती 5 फेब्रुवारीची. 1 फेब्रुवारीला पकडलं, 5 फेब्रुवारीला असे हाल झाले, आणि तदनंतर दुसऱ्याच दिवशी संभाजीराजांनी जेवण सोडलं, अन्नपाणी सोडून दिलंय. अन्नपाणी सोडल्याच्या नंतर रक्तबंबाळ झालेले संभाजीराजे, अनेक वेदना त्यांना होत आहे, जे जे काही वाईट करता येईल, जे ज्या काही पीडा देता येईल त्या सगळ्या द्या म्हणून सांगितलंय. मला त्याचं उगाच अघोरी वर्णन करायचं नाही, कसे कान कापले, कसं काही सांगायचं नाही, पण ज्या ज्या पीडा देता येईल तेवढ्या पीडा द्या असं सांगितलं. आणि मग एकंदरीतच संभाजीराजेंवर तेवढ्या सगळ्या अंमलबजावणी त्या किजलबाजांनी, त्या सगळ्या क्रूर लोकांनी करायला सुरुवात केली आहे. या सगळ्या प्रकारामध्ये संभाजीराजेंनी अन्नपाणी सोडलं, आणि मग 11 मार्च 1689 रोजी संभाजीराजेंचं बलिदान झालंय. मी मृत्यू, वध वगैरे असे काही शब्द मला उच्चारायचेच नाहीयेत. बलिदान हे स्वराज्यासाठीचं बलिदान आहे. होती ना, पर्याय होता ना, सगळे किल्ले देऊन टाकले असते, प्रश्न मिटला असता, खजाना दिला असता, प्रश्न मिटला असता. पण स्वराज्यासाठी संभाजीराजांनी हे काहीही करायचं नव्हतं. स्वराज्य टिकलं पाहिजे, आपण मेलो तर चालेल, पण स्वराज्य टिकलं पाहिजे ही स्वराज्य निष्ठा संभाजीराजेंनी आयुष्याच्या अखेरीला 32व्या वर्षी दाखवून दिली. ही गोष्ट काही सामान्य नाही. आणि 32व्या वर्षी आयुष्याच्या अखेरीला संभाजीराजे त्याला उत्तर देत आहेत की एकही किल्ला तुझला देत नाही, आणि 1-1.5 दमडी, 1 छदाम सुद्धा तुला देणार नाही, हे संभाजीराजे आत्मविश्वासाने त्यांना सांगतायत. ही गोष्ट सामान्य नाही. पुढच्या काळात काय झालं एवढं ईश्वरदास नागरनी लिहून ठेवलंय. संभाजी अतिशय गर्विष्ठ होता आणि तो स्वाभिमानी होता असं ईश्वरदास नागर सांगतोय. आणि त्याच वेळी तो असं सांगतोय की संभाजीराजांनी जेवण खावण सोडलं आणि त्याचा शेवट झाला. त्यानंतर मोहम्मद हशीम खाफी खान यांनी मुंतखाब उल लुबाबय मोहम्मद शाही नावाचा ग्रंथ लिहिला. त्याने त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं की संभाजीच्या आणि कवी कलशाच्या कातडी सोलण्यात आली आणि मांसाचा गोळा काढून टाकून त्यांच्या दोघांच्या शरीरात पेंढा भरण्यात आला, आणि हा पेंढा भरून संभाजीराजे आणि कवी कलशातला घोड्यांना त्यांची प्रेतं लावून पाठवलं गेलं. जी जी काही दख्खनेतली महत्वाची शहरं होती त्या शहरांमध्ये मिरवणूक काढून हे सगळ्यांची शरीरं दाखवली गेली. अगदी विचित्र. आणि खाफी खानाने उल्लेखलेले हे वाक्य मला तुम्हाला सांगायचंय. प्राथमिक साहित्य आहे आणि तो दक्षिणेत होता हे त्यावेळी त्यांनी लिहून ठेवलंय. संभाजीराजांची अखेर अतिशय निर्दयी झाली, पण त्यांनी कुठलीही तडजोड केली नाही, कुठले किल्ले दिले नाही, आपले दुर्ग त्यांनी देणं पसंत केलं नाही, आपला खजाना त्यांनी देणं पसंत केलं नाही. स्वराज्याशी एकनिष्ठता काय असते शेवटला हे त्यांनी दाखवून दिलंय. हे संभाजीराजांनी दाखवून दिलंय. राष्ट्रीय दृष्टिकोन त्यांनी इथं दाखवून दिलाय. एक कुसुमाग्रजांचं कवन मला आठवतं. उगवतीचे ऊन आता मावळतीला झुकले आहे, मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे. तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो, कधीतरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो. प्रत्येकालाच मरायचं असतं, कधीतरी मरायचंच असतं, पण हा श्वास सोडत असताना एक अघोरी कृत्य, खरा रौद्रावतार काय होता हा संभाजीराजांनी दाखवून दिला. कुठल्याही प्रकारे औरंगजेबाच्या प्रलोभनांना बळी न पडता आणि स्वराज्याशी गद्दारी न करता
त्यांनी एकही किल्ला औरंगजेबाला न देता स्वराज्य सुरक्षित ठेवलं आणि हे स्वराज्य सुरक्षित राहिलं. मला संभाजीराजेंची जर तुलना करायची असं जर का वेळ आली तर मी आपल्याकडं मायथॉलॉजी इंडियामध्ये असणाऱ्या दधीची ऋषी, आपल्याकडे पौराणिक भारतामध्ये दधीची ऋषी होते. देव आणि दानवांच्या युद्धामध्ये या दधीची ऋषींनी देवांची बाजू घेतली आणि एक काळ असा आला की आता दानव देवांवर श्रेष्ठ ठरतील की काय, अशा वेळी दधीची ऋषींनी स्वतःचा प्राणत्याग केला आणि प्राणत्याग करून स्वतःचा जो आपला पिंजरा असतो याचं वज्र बनवलं आणि हे वज्र इंद्राच्या हातात त्यांनी मृत्यूनंतर दिलं आणि त्या वज्रामुळे इंद्राला किंवा देवांना विजय मिळवला. जिवंतपणे काही करू शकले नाही, पण मरताना त्यांनी एक मोठं कार्य केलं दधीची ऋषींनी की देवांना विजय मिळवून दिला. अगदी अशाच प्रकारे मला ही गोष्ट सांगायची आहे की संभाजीराजांनी जिवंतपणे मोठा पराक्रम केला, पण मरणोत्तर सुद्धा मराठी राज्याला त्यांनी नवसंजीवनी देऊन ते गेले. आणि अगदी प्रामाणिकपणे मला सांगावं वाटतं की संभाजीराजांच्या ह्या भूमिकेमुळं मराठी फौज आपल्याकडे गवताला भाले फुटले, मराठी फौजा समोर आल्या आणि मराठी फौजांनी दिसेल तिथे घरातल्या स्त्रियांनी घरातले त्यांच्या अगदी स्वयंपाक बनवण्याच्या वस्तूंपासून मुघलांवर तुटून पडलेले आहेत. कुणीही थांबलेलं नाही. तदनंतर संभाजीराजेंनी मृत्यूनंतर सुद्धा दधीची ऋषींसारखं पवित्र कार्य केलं, हे मला इथं सांगायचंय. राष्ट्रीय दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला हे मला सांगायचंय. या ठिकाणी मला सांगत असताना एक गोष्ट आठवते की शिवाजीराजे बोलले होते की दक्षिण्यांची एकमूठ हवी. जर कधी मुघल आले तर दक्षिण सुरक्षित पाहिजे आणि जर कधी इराणचे बादशाह आले तर भारत सुरक्षित पाहिजे. राष्ट्र हे प्रथम बंगालच्या उपसागरापासून शिवाजीराजेंनी सांगितलेलं आहे की सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि हिमालयाच्या शिखरापासून कन्याकुमारीच्या शेवटच्या लाटेपर्यंत अवघा हिंदुस्थान एक करणे आहे, अवघी तीर्थक्षेत्रे मुक्त करणे आहे. विचार हा फक्त आपल्या प्रदेशापुरता नाही, तर विचार आहे अखंड राष्ट्राचा. म्हणून शहा अब्बासला शिवाजीराजे माहित होते, शिवाजीराजेंना शहा अब्बास दुसरा माहित होता, औरंगजेबाचा आणि त्याचा तिढाई माहित होता, पण त्याला आमंत्रण शिवाजीराजेंनी दिलं नाही. कारण राष्ट्रीय दृष्टिकोन म्हणू शकले असते की तू वरतून चालून ये, मी दक्षिणेतून चालत येतो, औरंगजेबाला संपू. पण शिवाजीराजेंनी असं केलं नाही, कारण भारत हा नजरेत होता. संभाजीराजेंनी असं केलं नाही. दक्षिणेची एकमूठ हवी. ज्यावेळी आदिलशाहीला गरज पडली संभाजीराजेंनी फौज पुरवली आहे आणि संभाजीराजेंनी आदिलशाही आणि आपलं स्वराज्य सुरक्षित ठेवलं. आणि म्हणून मला सांगायचंय राष्ट्रीय दृष्टिकोन कोण आहे, तो संभाजीराजेंचा आहे. या ठिकाणी अगदी आपल्याला ही गोष्ट समजावून घेतली पाहिजे. मी इथे थांबत असताना मला एक गोष्ट महत्त्वाची अजून सांगायची आहे, ती अशी की कधीही तुलना करू नका. आपल्याकडे अनेक अभ्यासक असतील, अनेक व्याख्याते असतील आणि सर्वसामान्य इतिहासप्रेमी लोक असतील. अनेकदा अशी तुलना करतात. ही तुलना करणं अतिशय चुकीची आहे. तुलना काय की शिवाजीराजे आणि संभाजीराजे, काही मालिकांनी काही कादंबरीकारांनी, नावं कुणाचीच मला घ्यायची नाही, इतक्या तुलना करून ठेवल्या, त्याच्यामधून संभाजीराजेंच्या चारित्र्याला धक्का बसलेला आहे. मला सांगायचंय युगपुरुष हा हजारो वर्षात एखादाच जन्मतो, ते म्हणजे शिवाजी महाराज होते. पण संभाजीराजे हे सुद्धा स्वयंसूर्य होते. हे दोघंही पितापुत्र स्वयंसूर्यच आहेत. त्यांच्यात अशी तुलना कधीच केली नाही पाहिजे. पण आपल्याकडे तुलना जास्तीत जास्त संख्येने लोक करत असल्यामुळे इतिहासामध्ये गल्लत होते आणि म्हणून ही तुलना आपण बंद केली पाहिजे. थेट तुलना दोघांची कधीच केली नाही पाहिजे. शिवाजीराजेंना 50 वर्षांचं आयुष्य मिळालंय, म्हणजे 15 वर्षांचं बालपण आपण जर धरलं तर 35 वर्षांची कारकीर्द आहे शिवाजीराजेंची. आणि संभाजीराजेंना 32 वर्षांचं आयुष्य मिळालंय. 15 वर्ष बालपणाची सोडली तर पुढचं 15-16 वर्षांचं आयुष्य त्यांचं कारकिर्दीचं आहे. शिवाजीराजेंना 35 वर्ष मिळाले, संभाजीराजेंना 15-16 वर्ष मिळाले. मी ही तुलना तुम्ही करू नये कधी, म्हणूनच सांगतोय ही गोष्ट की त्यामुळं अशी तुलना करणं हे चुकीचं राहतं. ही गोष्ट आपण समजावून घेतली पाहिजे. शिवाजीराजेंच्या राज्याभिषेकापर्यंत जिजाऊ साहेबांचा शिवाजीराजेंवर आईचं छत्र आहे. आईचं छत्र फार महत्वाचं असतं. संभाजीराजे 2.25 वर्षांचे असताना सईबाई साहेब निवर्तले आहेत. आईचं छत्र संभाजीराजेंच्या डोक्यावर नाहीये. शिवाजीराजेंना वयाच्या 44 वर्षांपर्यंत आई आहे, संभाजीराजेंना वयाच्या 2.25 वर्षांपर्यंत आई आहे. ही गोष्ट आपण समजावून घेतली पाहिजे. त्यामुळं कधीही संभाजीराजे शिवाजीराजांची तुलना नाही केली पाहिजे. शिवाजीराजेंच्या वेळी दक्षिणेमध्ये औरंगजेब आलेला नाहीये आणि 2 लढायांमध्ये शिवाजीराजांना बराचसा काळ मिळतोय आपले विचार, आपले लष्करी
गोष्टी ते पुढे नेत असताना तो विचार त्यांना मिळतोय. पण संभाजीराजांच्या विषयी असा गोष्ट नाहीये. संभाजीराजांच्या वेळी त्यांच्या कारकिर्दीमध्ये स्वतः औरंगजेब दक्षिणेत येऊन बसलाय. प्रत्येक मोहिमांना अडचण आहे. प्रत्येक किल्ल्याच्या बाजूला जेव्हा ते जात आहेत त्यावेळेस मागणं फौज मागावर आहे. या गोष्टी सगळ्या समजावून घेतल्या पाहिजे. या ठिकाणी मी थांबत असताना अगदी ढोबळ वरवर खूप गोष्टींना स्पर्श केला. या प्रत्येक एका विषयामध्ये डीप जाऊन सांगता येईल, सखोल जाऊन सांगता येतं. संभाजीराजांचा शेवट याविषयी 1 तास नक्की सांगता येतं. पण अगदी संभाजीराजांचा जन्म ते बालपण ते बलिदान ही गोष्ट घेत असताना अगदी ढोबळ अशी काही चर्चा करावी लागली. त्यामुळं वरवर ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तरी पण अनेक सणावळ्या आणि महत्त्वाचे मुद्दे, काही पत्रव्यवहार तुम्हाला जरूर कळलेले असतील. ह्या सगळ्या गोष्टी आपण जरूर शिकाव्यात. आणि राष्ट्रीय दृष्टिकोन जसा शिवाजीराजांचा होता, जसा संभाजीराजांचा होता, असा आपण आपला ठेवावा. आपल्या भारताला आपण राष्ट्रनिष्ठ राहायचंय. आक्रमक राष्ट्रवाद आपल्याला नकोय. आज माझ्या या व्याख्यानाच्या शेवटाला मी काही संदेश देतोय. फक्त हा संदेश असा आहे की आपल्याला आक्रमक राष्ट्रवादी बनायचं नाही, राष्ट्रवादी बनायचे. राष्ट्रवादी म्हणजे काय की आपल्या राष्ट्राला ज्यावेळेस आपली गरज पडेल त्यावेळी मी माझं प्राण द्यायला सुद्धा मागेपुढे बघणार नाही. हे झालं राष्ट्रवादी भूमिका. राष्ट्राविषयी नितांत प्रेम असणं. आणि आक्रमक राष्ट्रवाद म्हणजे पाकिस्तानचे लोक, त्यांनी भारतात यावे, मानवी बॉम्ब बनवून यावे, काहीतरी करावं, बॉम्ब टाकून पळावं, लोक मारावीत. हा झाला आक्रमक राष्ट्रवाद. मानवता ही भारताची देणे जगाला. त्यामुळं आपण राष्ट्रवादी बनायचे. तरुणांनी आक्रमक राष्ट्रवादी कुणी कधी बनायचं नाही. धर्मांध कधी कुणी बनायचं नाही. आपापल्या धर्माची जरूर पूजा करावी. पण पोर्तुगीजांसारखं, मिशनऱ्यांसारखं आपल्याला काही धर्मांध बनायचं नाही. हा संदेश मी या ठिकाणी देतोय. संभाजीराजांचं चरित्र आपल्याला जरूर चांगल्या रीतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यातलं जे काही चांगलं वाटलं असेल ते सगळं शिवाजीराजा आणि संभाजीराजांचं आहे. आणि यात ज्यात काही त्रुटी राहिल्या असतील या माझ्या एका सामान्य अभ्यासकांची चूक समजून आपण त्या आपल्या पदरात घ्याव्यात, सोडून द्याव्यात अशी मी आपल्याला इथं विनंती करेन. या ठिकाणी वेद सह्याद्री खोपोली या एका समूहाचे, राष्ट्रप्रेमी आणि सच्च्या मावळ्यांच्या संघटनेचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी संभाजीराजांचं चरित्र सांगण्याची संधी दिली. नानाविध विषय, नानाविध प्रकारे इतिहासातले पैलू उलगडून दाखवायची मला आवड आहे. आपण त्यावेळी पुन्हा मला संधी द्याल असंही मी या ठिकाणी मत व्यक्त करतो. आकाशजी गर्गे, चैतन्यराव देशमुख आणि माझे सागर वगैरे सर्व माझे मित्र यांना मी मनापासून धन्यवाद देतो. वेद सह्याद्री खोपोलीला मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मला थांबत असताना शाहीर योगेशांची 2 ओळी 4 ओळी आहेत त्या मला सांगायच्या आहेत. शाहीर योगेशांनी आज त्या हयात नाही आहेत पण ज्या त्यांचा सहवास मला लाभला आहे. शाहीर योगेशांनी संभाजीराजांवर लिहिलेलं कवण थोडक्यात मी सांगतोय. तेजपुंज तेजस्वी आखे निकल बई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दोनों हाथ कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं, जिह्वा काटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं, वर्ष 300 बीत गए, वर्ष 300 बीत गए, अब शंभू के बलिदान को कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, हे दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था. थांबतो. धन्यवाद.